नमस्कार, मी अनिकेत पाटील स्वागत करतो आपल्या लाडक्या अलिबागचं क्रिकेट या पेजवर. आज आपण अलिबागचा मिस्टर 360 मृणाल वर्सोलकर याच्यासोबत चर्चा करणार आहोत. मृणाल वर्सोलकर बद्दल बोलायचं झालं तर खूप कमी वयात अलिबाग तालुक्यात ज्याच्या नावाचा दबदबा आहे. तसं इंडियाच्या टीममध्ये सूर्यकुमार यादव आहे. साऊथ आफ्रिकेमध्ये जसा एबी डिव्हिलियर्स मिस्टर 360 आहे, जसा रायगड क्रिकेटमध्ये सुमित डोंगले हा मिस्टर 360 आहे, तसा अलिबागचा आपला सर्वांचा लाडका मृणाल वर्सोलकर हा मिस्टर 360 या नावाने अलिबाग तालुक्यात ओळखला जातो. रबर बॉल क्रिकेट असू द्या नाहीतर टेनिस क्रिकेट असू द्या, ज्याच्या नावाचा डंका वाजतो अलिबागच्या क्रिकेटमध्ये, ज्याला घेण्यासाठी सर्वात जास्त बोली लागली जाते, तोच मृणाल वर्सोलकर आज आपल्या समवेत असणार आहे. त्याच्या खेळाची सुरुवात कशी झाली, अलिबागसारख्या शहरात जिथे पंकज जाधव, माट्या, सूरज पाटील, पिंट्या ठाकूर सारखे, प्रसाद पिलनकर यांसारखे मोठे मोठे खेळाडू असताना देखील मृणाल वर्सोलकर याने आपल्या नावाचा ठसा उमटवला. तोच मृणाल वर्सोलकर आपल्याला आजच्या या कार्यक्रमात पाहायला मिळेल. गेल्या 2 वर्ष सातत्याने फॉर्म मध्ये असलेला खेळाडू मृणाल वर्सोलकर, अलिबागच्या प्रेक्षकांच्या गाल्यातला ताईत असलेला खेळाडू, जो झोपून कोणत्याही दिशेला षटकार मारण्याची कॅपॅसिटी ठेवतो, तोच मृणाल वर्सोलकर. आपण आज त्याच्यासोबत चर्चा करणार आहोत. नमस्कार मृणाल, स्वागत आहे तुझं माझ्या या शो मध्ये. तुझ्या क्रिकेटच्या कारकिर्दीची सुरुवात कशी झाली? माझी क्रिकेटची कारकिर्दीची सुरुवात म्हणजे आमच्या समाजाच्या मॅचेस होतात, कोळी समाजाच्या. तिकडे पहिले आम्ही खेळायचो, म्हणजे फिकी बॉलिंग व्हायची. तिकडे माझी सुरुवात झाली क्रिकेटची, म्हणजे पहिली समाजाच्या मॅचेस व्हायच्या आमच्या. कोणत्या सालापासून झाली? कारण फार कमी वयात तुझं नाव अलिबाग तालुक्यात चर्चेत आलं. 2017 साली माझा क्रिकेटची सुरुवात झाली. क्रिकेटची म्हणजे आझाद मैदान कुरुडला मी पहिला खेळलेलो आणि हाफ सेंचुरी मारलेली पहिलीच टुर्नामेंट खेळून तिथे. गुढीपाडवा चषक नक्कीच पहिलीच हाफ सेंचुरी मारलेली मांडल्यासोबत. पहिलीच टुर्नामेंट होती माझी ती. की पहिला चान्स तुला कोणी दिला? जे तू समजा समाजाच्या तुमच्या मॅचेस खेळत होतास, समाजाच्या मॅचेस बघून तिथे कोणतरी बघितला, मग मृणाल वर्सोलकर मेन अलिबागच्या टीम मध्ये खेळायला लागला. तुला पहिला चान्स म्हणजे पहिला खेळायला नेणारा कोण व्यक्ती? नक्कीच माझा गुरु आहे विजय सारंग. त्यांनी मला दिला चान्स पहिला ओपनिंगचा. तो आज पण माझ्यासोबत असतो मॅच बीचला कुठे पण. तो त्यांनीच मला पहिला चान्स दिला कुरुडला खेळायला, ओपनिंग दिली म्हणजे पहिली. त्यांच्याबद्दल थोडस सांगितलंस तर बरं होईल, कारण गुरु बोललास म्हणून सांगतो. कारण तो असा व्यक्ती असतो की तो आपल्या आयुष्याची म्हणजे क्रिकेटच्या आयुष्याची सुरुवात करून देतो. काय सांगशील त्यांच्याबद्दल? नक्कीच त्याच्याबद्दल बोलायचं, तो पण आधी खेळायचा, म्हणजे भरपूर चांगला क्रिकेटर होता तो पण आमच्या अलिबाग मधला. पहिलं कसं लाईव्ह घेऊन होता ना, तर त्याच्या पण व्हिडिओ असत्या भरपूर. म्हणजे तो खेळायचा आधी भरपूर चांगला, आणि त्यांनीच मला 2016 साली चान्स दिला मला कुरुलच्या मैदानावर, आणि तिथेच मी संधीचं सोनं केलं पहिलंच तिकडे कुरुलच्या मैदानावर. त्याचबद्दल सांग आता. जसं आता आपण विषय निघालाय, मी तुला विचारणार होतो की सर्वात पहिल्या सामन्यात म्हणजे असा कुठला सामना होता की ज्यात मृणाल वर्सोलकर दिसला? तर तुम्ही अगोदरच सांगितलंच की कुरुलचे जे गुढीपाडवा चषक झालं होतं तिथे मृणाल वर्सोलकर चमकला होता. त्याबद्दल काय सांगशील? का तिथे खेळ तुझा इतका बहरला की प्रत्येक मॅचला रन येत होत्या? काय बोलशील त्याबद्दल? नाही, त्या दिवसापासून माझी बॅटिंग भरपूर चांगली झाली म्हणजे तिकडे. नंतर माझे 2 वर्ष मी चांगला खेळलो. नंतर परत 2-3 वर्ष परत बॅकफुटला गेलो, आजारी पडलो होतो थोडा, म्हणजे भरपूर आजारी पडलो होतो. मग क्रिकेट पण थोडा 2 वर्ष बंद केला होता मी. इथून परत दोन वर्षानंतर परत मृणाल वर्सोलकर परत क्रिकेट म्हणजे अलिबागच्या क्रिकेटमध्ये गाजायला सुरुवात झाली, असं बोलायला हरकत नाही. नक्कीच. तर माझं असं म्हणणं आहे की तो जो काल गेला होता, जो 2 वर्ष तुझा तू मध्ये गेला होता, त्यानंतर परत कमबॅक कसं केलंस? म्हणजे परत ज्या माणूस परत कमबॅक करणं मुश्किल होते की 2 वर्षाचा गॅप पडल्यानंतर. काय सांगशील? म्हणजे मी आजारी म्हणजे एकदम म्हणजे वेगळ्या दृष्टीने पडले होतो आजारी.
तेव्हा मी हॉस्पिटलला होतो. म्हणजे कमबॅकची गोष्ट म्हणजे माझ्या फादरची आहे. मेन गोष्ट म्हणजे माझे फादर बोलले होते मला, काय बोलते तू करतोस, बोलते हे काय करतोयस, म्हणजे तुला सोबत पण आहे बोलते, गोष्टी बोलते या बोलते. म्हणजे फादर मला बोलले होते. मी 21 दिवस हॉस्पिटलला होतो, जेजे हॉस्पिटलला. हा. म्हणजे माझ्या सगळ्या नळ्या बिल्या पण टाकल्या होत्या, पोटाने आजार होता माझा पूर्ण. फादर बोलतात ते ओके. काय करतोस बोलते. म्हणजे फादरची माझ्यावर जाम मोठी हे आहे, उपकार आहेत माझ्यावर माझ्या फादरचे. फादर बोलले होते, हे बंद करून टाक बोलते, सर्व बोलते, तुला कसली कमी पडते काय बोलते, तू फक्त बोलते क्रिकेट खेळायचा आजपासून बोलते. मला ज्या दिवशीपासून फादरने सांगितलं, 2021 पासून, म्हणजे 20-21 ला सांगितलं, 21 ला काय बोलते, तू आजपासून फक्त क्रिकेटच खेळायचं बोलते, या कुठल्या मार्गाला जायचं नाही काय नाही. त्या दिवशीपासून मी मनावरच घेतलं हॉस्पिटलला, आणि मी फादरचा शब्द मानला, म्हणजे पाळला पूर्ण तो. आणि त्या बरोबर. दिवसापासून मी म्हणजे 21-22 पासून फॉर्मला आलोय. तो या चर्चेत आहे म्हणजे अलिबागच्या क्रिकेटला मी थोडाफार. बरोबर आहे. म्हणजे थोडक्यात बोलायचं, वडिलांनी तुझी जाम साथ दिली ज्या तुझ्या आई पडत्या आणि काळात. हा, आई आणि वडिलांची, तेच माझा प्रश्न आहे तुला, की जसं हा प्रश्न मला थोड्या वेळानंतर विचारायचा होता, पण आता आपण विषय निघाला म्हणून विचारतो, की घरच्यांच्या साथी मुलं मृणाल वैसवकर आज दिसतोय. आज पण. जसं तुझ्या हा जसं तुझ्या आई आईची वडिलांची साथ आहे, तशी तुझ्या सोबतच्या संघातील खेळाडूंची पण साथ तेवढीच महत्वाची असते. काय सांगशील, जो पहिला संघ, ज्या संघात तू पहिल्यांदा खेळलास आणि नंतर हा संघ नवीन तयार झाला, जो तुम्ही तयार केलास नवीन नवीन यंग यंग खेळाडू घेऊन, पहिल्या संघाबद्दल पण सांग, की तिथे काय झालं की मृणाल वैसरकरने दुसरा संघ निवडला. पहिला संघ म्हणजे आमचा जय मल्हार अलिबाग संघच होता पहिला, पण तुला माहिती असेल ना. नक्कीच. हा. जय मल्हार अलिबाग संघ हा 2017, 18, 19 3 वर्ष खेळला पहिला कंटिन्यू मध्ये. नंतर आमचं असंच म्हणजे त्या टीम मध्ये भावेश पेरेकर होता, जतेश सारंग होता, म्हणजे सर्व म्हणजे चांगले चांगले, प्रणित वर्सोलकर होता, चांगले म्हणजे असे प्लेअर होते आमच्या अलिबाग मधले. बरोबर. त्या म्हणजे त्यांनी हा संघ तयार केला, आणि मी त्यांच्यात यंग होतो 16 वर्षाचा तेव्हा. बरोबर. आम्ही 2-3 वर्ष भरपूर म्हणजे नंबर पण मारले, चांगले खेळत होतो आम्ही. नंतर काही गोष्टी होतात आमच्यात, त्या गोष्टी झाल्या आमच्यात, म्हणजे भांडणं होतात थोडेफार, काय होतं असं विषय झाला, आणि आमचा संघ तो बंद झाला थोडा. म्हणजे तो दुःख झालेला बरोबर. आम्हाला, भरपूर दुःख झालेला मला, तो संघ आमचा बंद झालेला. आमचा संघ तेव्हा जाम म्हणजे मधल्या रेंज मध्ये, हा. म्हणजे आम्ही नंबर मारायचो, भरपूर जिंकायचो म्हणजे म्हणजे आम्ही. चर्चेत होता त्या चर्चेत टायमाला, होता चर्चेत. संघ. हा. मग त्यानंतर मग तुमचा संघ बंद झाल्यानंतर मग तुम्ही वेगवेगळ्या संघातून खेळले, असं बोलायला हरकत नाही. मग तू काय सांगशील, जे नंतर तो संघ जेव्हा बंद झाला तेव्हा कुठल्या संघात खेळलास, आणि मग परत का असं वाटलं की परत हा संघ जोडला पाहिजे. नंतर कुबेर 11 जॉईन केलेली मी. कुबेर 11 जॉईन केलेली. आलाजीस मध्ये पण होतो मी, पण स्वतःचा संघ तो भावा, स्वतःचा संघ किती काय बोलला तरी, पहिले पडत्या बाजूत असू द्या आपण, तरी आपला संघ आपल्याला कधी पण उभा करेल. दुसरा संघ कसा आपल्याला नाही उभा करू शकत. आपण भले फॉर्म मध्ये असू दे नसू दे, आपला संघ कधी सोबत कायम राहतो आपल्या, कंटिन्यू किती काय झालं तरी. आपण फॉर्म मध्ये असू दे नसू दे, स्वतःचा संघ आहे, स्वतःचा संघ असतो किती काय झालं तरी. 100%. मग काय, कोणत्या साली परत हा संघ तयार केलास, आणि जे यंग खेळाडू जे आता तुझ्या हाताखाली म्हणजे तयार होत आहेत, तसं बोललास तर तू वयाने जरी लहान असलो तरी पण अनुभवाने, वयाच्या 16व्या वर्षापासून क्रिकेट खेळणार, आणि अनुभवाने मोठा आहेस. मग त्याच खेळाडूंबद्दल काय सांगशील, जे आता नवीन नवीन खेळाडू तुला ते साथ देत आहेत. आता तर चांगलेच आहेत यंगस्टार माझ्याकडे. प्रिन्स भोकाडे असेल, विराज जुईकर आहे, आयुष भोकाडे आहेत, दोन सख्खे भाऊ ते प्रिन्स भोकाडे, आयुष भोकाडे. सार्थक सर पाटील पण आहे चांगला ऑलराऊंडर. बरोबर. त्यांच्याबद्दल ते जाम प्रॅक्टिस मेहनत करतात, मी सांगेन तसंच ते प्रॅक्टिसला ऐकतात सगळं माझं. आणि काही दिवसात ते पण अलिबाग मध्ये चर्चेत येतील नक्कीच, चौघजण पण. शब्द आहे माझा. बरोबर. 100%. नाही, आत्ताच्याच कंडिशनला ते चर्चेत आहेत. तू जो बोललास आपला सार्थक सर पाटील, त्यांनी खरोखर या प्रीमियर लीग मध्ये सर्वोत्कृष्ट शतक त्याच्याकडून पडली गेली, जिथं जिथे जिथे त्याला खेळायचा चान्स भेटला तिथे. आणि प्रिन्स बद्दल बोलायचं तर त्यांनी ओपन क्रिकेटमध्ये पण त्या 10 धावा डिपेंड केल्या होत्या, 6 चेंडू 10 धावा. अक्षीला अमित नाईक होता त्याच्या हा. समोर. त्याला बोललेलो मी, असं काय नसतं बोलतो, आपल्यासारखे ते पण बनून गेले, तुला जर बनायचं असेल तू काय घाबरू बिबरू नको, बिंदास बॉलिंग कर, तुझी आहे ती नॅचरल बॉलिंग कर बोललो तुला. त्याने जे बॉल टाकली लेग स्पिन, ते समोरच्यानं समजून पण नाही. अमित नाईक पण त्या बॉलला फसला होता पहिल्याच बॉलला त्याच्या. बरोबर. नक्कीच. आम्ही ती मॅच बघितली होती म्हणून तुला प्रश्न विचारला, आणि त्याबद्दल तो खेळाडू तुला खरोखर एक चांगला मिळालेला आहे, याबद्दल हरकत नाही. पण पुढला प्रश्न असा आहे की तुझ्या असा संघातला कोणता खेळाडू आहे ज्याच्यावर तुझा डोळे मिटून विश्वास आहे की मी जर नाही खेळलो तर
हा खेळेल असा कोणता खेळाडू आहे? बॅट्समन म्हणून बघायला गेले तर विराट जुईकरवर माझा भरपूर कॉन्फिडन्स आहे. कारण तो माझ्याच हाताखालनं शिकलेला आहे पूर्ण. तो पण 360 आहे पूर्ण. तो म्हणजे कुठेही सिक्स मारू शकतो तो. आणि त्याच्यात ताकद भरपूर आहे. तो समोर पण खेळू शकतो पूर्ण. बरं. चांगली बॅटिंग करतो. मला त्याच्यावर फुल कॉन्फिडन्स आहे. आणि बॉलर म्हणून कोणच्यावर विश्वास आहे? कारण माझा सगळेच बॉलर तुझे तर चांगले आहेत. माझा अलिबाग तालुक्यात पण बघायला गेलेत तर प्रिन्स फोगाडे माझा फेवरेट बॉलर आहे. हे सांगायला गेलं तर तालुक्यात पण आपल्या म्हणजे तो मला बेस्ट वाटतो सगळ्यांपेक्षा. म्हणजे त्याला मी जी बॉलिंग सांगीन तो तशीच बॉलिंग करणार तो परफेक्ट मध्ये. माझा फेवरेट बॉलर आहे तो. 100%. पुढला प्रश्न हाच आहे की 360चा आता विषय निघाला म्हणून सांगतो की तुझ्यासारखी बॅटिंग सगळीच करतात असं नाही. अलिबाग तालुक्यात तुला झोपून षटकार मारण्याचं तुला सर्वात जास्त फेवरेट असेल असं मला वाटतं. कारण जितका बॉलर जरी बाहेर टाकला तरी तिथून ओढून मारण्याचं टॅलेंट तुझ्या अंगात आहे. काय सांगशील याबद्दल? काय नाही, ही प्रॅक्टिस केल्याशिवाय कुठली गोष्ट परफेक्ट होत नाही. त्या शॉट बद्दल काय सांगशील? नाही आता आमच्याकडे तर आम्ही प्रॅक्टिस करायला आमच्या टीम मध्ये पण आम्ही 12 ते 13 पोरं असतो. भरपूर म्हणजे कमीच पोरं असतात आमच्यात खेळायला पण आम्ही. मग आम्ही नेट लावलेली आहे आमची स्वतःची. नेटमध्ये आम्ही प्रॅक्टिस करतो. त्यामध्ये मला हे बॉलर आहेत ना प्रिन्स बोगाडे, आयुष, सार्थक म्हणजे हे मला फुल प्रॅक्टिस देतात त्यामध्ये. म्हणजे कंपल्सरी मला ते येऊन ना आता 3 वाजता येऊन मला सुरुवात करतात बॉलिंग टाकायची ते. म्हणजे ते मला कंपल्सरी 100-150 बॉल ते रोजचे टाकतातच कंपल्सरी रोजचे. पहिला दादा तू खेळायचा नंतर आम्ही खेळणार यांचा असा विषय असतो. त्यांच्यामुळे हा मृणाल वरचलकर अलिबागमध्ये चर्चेत आला. विराट बरोबर. जुईकर पण बॉलिंग टाकतो आता आणि शिकलाय नवीन नवीन. बरोबर. हाच प्रश्न आहे माझा की प्रॅक्टिस किती महत्वाची आहे? कारण आपल्यातले खेळाडू, आमच्यातली पद्धत अशी आहे की 12 बॉल खेळायला देणार, 12 बॉल मध्ये तुम्ही तुमचं ठरवायचं. या 12 बॉल मध्ये कुठलीच गोष्ट होत नाही. तू काय सांगशील की काय केलं पाहिजे की बॅट्समन चांगला खेळाडू म्हणून म्हणजे चांगली बॅटिंग करू शकतो? प्रॅक्टिस ही जाम इम्पॉर्टंट आहे. किती काय झालं तरी प्रॅक्टिसला वेळ द्याल तुम्ही तरच तुम्ही मॅचला खेळू शकतात. आपण आज प्रॅक्टिसला 12 बॉल खेळू किती त्यात विकेट जाणार, आपला काय जाणार, कसं काय प्लेअर तयार होणार. त्यासाठी कंपल्सरी रोजचे 100 ते 150 बॉल खेळणं कंपल्सरी आहेच कंपल्सरी. किती काय झालं तरी तेव्हा आपली नजर बसू शकते. सगळे शॉट मारू शकतो आपण. बरोबर. त्याबद्दल प्रश्नच नाही. कारण ते कसं आहे, तेवढे आपण बॉल खेळल्याने आपल्याला पण समजतं आपण कुठला वीक पॉइंट आहे आपला. कुठला वीक पॉइंट. दरवेळी बॉलरांना नक्कीच सांगतो मी माझी पाय धरून बॉलिंग करा. तो निखिल पाटील म्हणून असेल वागरणचा, तो मला दरवेळेला बोल्ड करतो. पार्टनर बॉल पायात टाकून दरवेळेला बोल्ड करतो. त्याच्यासाठी पण यावर्षी जाम प्रॅक्टिस केलेली आहे मी. म्हणजे या वर्षी बरेच, म्हणजे जसं विराट कोहली ज्या शॉटवर चुकीच्या शॉटवर आउट झाल्यानंतर प्रॅक्टिस करून करून तो परफेक्ट करायला जातो, तसंच तुझा पण प्रकार बोलायला हरकत नाही की जिथं जास्त प्रमाणात आउट होतो तोच वीक पॉइंट बाजूला काढायचा. बरोबर आहे. 100%. हा. पुढला प्रश्न हा आहे की तू जसा त्या जो बोलतोस गुढीपाडवा चषक मध्ये फॉर्म म्हणजे नावारूपाला आलाच बोलायला हरकत नाही, तसंच ओपनच्या क्रिकेटला तुला कोणी नेला? म्हणजे पहिलं आपण ओपन क्रिकेट जे खेळलो, आपण बाहेरचे खेळाडू आल्यानंतर आपल्याला वाटतं की यांच्यासोबत कसं खेळणार, असा प्रत्येक व्यक्तीला आपण नवीन नवीन जातो त्याला वाटतं. तू काय सांगशील, तुला कोणी नेला होता ओपनचे क्रिकेट खेळायला? मला पहिला बाहेर नेणारा व्यक्ती पंकज जाधव आहे. पंकज जाधवनी मला भरपूर चान्स दिले खेळायला. म्हणजे बाहेर म्हणजे मानगाव खेळवला, रोहा खेळवला, पुण्याला पण खेळवला त्यांनी मला भरपूर. सगळ्या म्हणजे इथे खोपोलीला पण खेळवला, भरपूर ठिकाणी खेळवला. तालुका वाईजला पण त्याच्यामुळे मला ओपनिंग भेटली. भरपूर वेळा ओपनिंग भेटली तालुका वाईजला पण. पंकज जाधवचे पण माझ्यावर जाम मोठे आहेत. बरोबर. काय सांगशील त्याच्याबद्दल पण थोडं, की आता माट्या हा अलिबाग तालुक्याचं नाव खरं माट्यानेच बाहेर नेलं असं बोलायला हरकत नाही. काय सांगशील त्याच्याबद्दल? माट्याला बघूनच आम्ही खरी शिकायला शिकलोय. बघूनच माट्यालाच फॉलो करतो म्हणजे आम्ही भरपूर. म्हणजे माट्या हा जाम मोठा प्लेअर होता. आज पण तो कमी नाही किती काय झालं तरी. पण तो आता प्रॅक्टिस पासून लांब आहे थोडा. त्याला आज पण आम्ही सगळ्यांनी एक बोललो आम्ही, भावा तू प्रॅक्टिस मध्ये ये, कमबॅक कर कमबॅक कर. आज पण काय माट्या कमी बॅट्समन नाही कोणापेक्षा तालुक्यात. आज पण आपल्या माट्या स्टॉपला आहे किती काय झालं तरी. शंभर आणि टक्के माट्या जेव्हा बोलेल तेव्हाच बाहेर प्लेअर खेळू शकतात. आज पण किती काय झालं तरी. खरी गोष्ट आहे. कारण शेवटी जुनं ते सोनं बोलायला काय हरकत नाही. नक्कीच नक्कीच नक्कीच. किती जरी अलिबाग मधून बाहेर गेले तरी माट्याचं नाव हे कायम राहणारच. याबद्दल काय प्रश्न नाही. पुढला प्रश्न माट्याला हा आहे, पुढला प्रश्न तुला हा आहे की
सर्वोच्च धावसंख्या जी तुझ्या आयुष्यातली कोणती? सर्वोच्च धावसंख्या मी मारलेली आहे, कुरुळलाच मारलेली आहे. ती मी 62 रन मारलेले आहेत. त्याच पहिल्या मॅचलाच, पहिलीच टुर्नामेंट खेळून पहिल्याच मॅचला मी 62 62 नॉट आउट खेळलेलो मी आणि जतीश सर 108 ची पार्टनरशिप होती आमच्या दोघांची ती. बरोबर. आणि ओपन क्रिकेटला सर्वोच्च धावसंख्या? ओपन क्रिकेटला माझी आता आम्ही माणगावला गेलो होतो माझ्यासोबत याच वर्षात मी. हे सगळे होते म्हणजे ओपनची टीम होती आम्हाला, म्हणजे ती एसडी वालीची साईड असते, एसडी म्हणून हा, ते सगळे माहित असतात. आहे. म्हणजे विजय घाणेकर पासून सगळे असतात, प्रशांत मोरे, ते महेंद्र अंधेरे सगळे होते, ते कौस्तुभ मात्रे सगळे होते. बरोबर. त्यांच्यासोबत आम्ही पंकज जाधवनीच नेला होता मला, पंकज जाधवनी. त्यांच्यासोबत मी काहीतरी 52 खेळलेलो नॉट आउट यावेळीच आता माणगावला. ही सर्वोच्च धावसंख्या आहे सर्वोच्च धावसंख्या ती असं माझी. बोला. हा. पुढला प्रश्न हा आहे की नाईटचं क्रिकेट खेळायला आणि डेचं क्रिकेट खेळण्यात किती फरक आहे? म्हणजे नाईट क्रिकेटमध्ये माणूस जसं डे ला खेळू शकतो तसं नाईटला तोच खेळाडू खेळेल असं नाही. तू काय सांगशील, दोन्हीमध्ये काय अंतर आहे? जो अंडरम खेळलेला आहे ना नाईट मॅच, त्याला खेळायला काय वाटत नाही भरपूर प्रमाणे. म्हणजे तो कसा लहानपणापासून अंडरम बॉक्स मध्ये कसं ते नाईट मॅच 4 वाजेपर्यंत 5 वाजेपर्यंत जो प्लेअर खेळलेला आहे त्याला नाईट खेळायला काय प्रॉब्लेम होत नाही किती काय झालं तरी. खरी गोष्ट आहे. काय असं वाटतं की नाईट क्रिकेट मध्ये की ओपन, म्हणजे जसं आपण दिवसाच्या क्रिकेटमध्ये उजेड भरपूर प्रमाणात असतो, नाईट क्रिकेटमध्ये लॅम्प जरी असले तरी तेवढा काय प्रमाणात उजेड असतं जसं दिवसासारखा ना? तिथं गेल्यानंतर काय वाटतं आपल्याला की समोरच्या खेळाडू, म्हणजे समजा बॉलर जरी असला तरी त्याला पण दडपण असतं आणि आपल्याला पण दडपण असतं, काय वाटतं? नाईटला कसं असतो विषय, नाईटला म्हणजे पब्लिक पण फुल असते आणि आपल्याला कसं आपण म्हणजे कधीतरी म्हणजे आपल्या तालुक्यात तर कमी होतात मॅचेस नाईटच्या. म्हणजे सोगाव नाईट होते नेमकी, आता पीएनपी रमदार रमदार सगळे व्हायला लागल्यात म्हणून नाईट होते आपल्याकडे. एक बागदांडा नाईट होते चांगली टुर्नामेंट आपल्याकडे. म्हणजे अशा नेमक्या टुर्नामेंट होतात, म्हणजे ती आपण खेळायला उत्सुकता असतो आपल्याला ती नाईट मॅच खेळायची. म्हणून आपल्याला नवीन वाटतं ते खेळायला. आपण रोज कसे डे खेळत असतो, नाईट खेळायला म्हणून आपल्याला ते नवीन वाटतं आपल्यासाठी. ते आपल्या तालुक्यात भरपूर कमी होतात टुर्नामेंट नाईटच्या. त्याचबद्दल प्रश्न आहे माझा पुढला की रेवस अलिबाग, मी प्रत्येक याला का विचारतो कारण आपले खेळाडूच सगळे त्याच भागात खेळणारे असतात, म्हणून की रेवस अलिबाग क्रिकेटमध्ये जसे आता तुला काय वाटते काय फरक झाला पाहिजे आणि आत्ताच्यात आणि पुढे जाऊन काय फरक झाला पाहिजे? आत्ताच्यात काय आहे आणि पुढे जाऊन काय फरक झाला? आपला क्रिकेट पण भरपूर मोठा आहे भावा, पण आपला क्रिकेट आपली लोक दिसून येत नाही. म्हणजे असे भरपूर तरी पोरं आपली दिसून येत नाही खेळण्यामध्ये. आपल्याकडे पण युट्यूब चालू केलं पाहिजे कंपल्सरी. प्रत्येक टुर्नामेंट 30,000ची टुर्नामेंट असू दे, भले 40,000ची टुर्नामेंट असू दे, आपल्याकडे पण युट्यूब कंपल्सरी लागला. आता जसं पनवेलला असतो, उरणला असतो, त्यांची प्लेअर लगेच दिसून येतात, युट्यूबवर फेमस होतात, रील्स टाकतात. त्यामुळे आपल्याकडे पण कंपल्सरी युट्यूब झाला तर आपली पोरं पण दिसून येतील बाहेर खेळताना भरपूर प्रमाणात. बरोबर आहे. आणि ज्या कमी, म्हणजे टायमिंगचं पण महत्वाचं आहे. टायमिंगनी पण थोडं आपण कधी कधी मॅचेस उशिराने सुरू होतात, त्याबद्दल काय सांगशील आणि कमिटी काय फरक त्यासाठी पडतो? म्हणजे अलिबाग असोसिएशन, आपला असोसिएशन झाला पाहिजे कंपल्सरी आपला. आणि त्या मिटिंग जेव्हा बसेल तेव्हा मिटिंग मध्येच आपला कंपल्सरी पूर्ण आपले नियम बसले पाहिजे त्यासाठी कंपल्सरी. म्हणजे आता आपला 8चा लॉस असतो, आज प्रत्येक दिवशी आपल्याकडे 8चा लॉस असतो. 8च्या लॉस बरोबर. मध्ये आपली मॅच आता कमिटी टाकते 10चा टायमिंग, तर आपली म्हणजे पहिलीच मॅच 10ची असते. त्या आपली टीम कंपल्सरी प्रत्येक टीम जाणार पहिली 12:30 1ला. मग त्या मॅचेस आपल्या होणार 3-3 ओव्हर 4-4 ओव्हर. त्यात म्हणजे जे ओपनर आहेत ते दिसतात, बाकीच्या पाठच्यांचा खेळच दिसत नाही. 5-5 ओव्हर 6 ओव्हर कंपल्सरी होऊ शकतो अलिबागला, पण ते 3-3 आणि 4-4 ओव्हर गेम नाही दिसत पाठच्यांचं. जे स्टार्टिंगला 2-3 बॅट्समन असतात तेच दिसून येणार याच्यामध्ये. बरोबर आहे. त्यानेच मग ते मागच्या खेळाडूंवर जे आपण बोलतो ना, की माझा पुढला प्रश्न तोच आहे की ज्या खेळाडूंवर बोली लागत नाही, अलिबाग प्रीमियर लीग असो, पीएनपी असो, ज्या लीग आहेत त्यात बोली लागत नाही, फॉर्म भरले जातात, बोली लागत नाही, त्याबद्दल काय सांगशील की तेच तेच खेळाडू आपल्याला खेळताना दिसतात? हा प्रश्न मी कॉमन का विचारतो तर प्रत्येकाचं मत वेगवेगळं आलेलं आहे. तुझं काय मत आहे त्याबद्दल की तेच तेच खेळाडू कायम दिसत राहतात आपल्याला? जास्त जरी आता कसं आहे त्यांचा खेळ, आता सुपर 8 वाले जास्त, जरी आपल्याकडे 8 काय 16 टीम असतात तर सुपर 8चे भरपूर प्लेअर असतात त्यामध्ये. सुपर 8चेच भरपूर, म्हणजे अलिबागमध्ये आपला सुपर 8 ठरवलेलं आहे एक प्रकारे. त्यामध्ये कंपल्सरी ते प्लेअर असतातच फिक्स.
मग आता आता नवीन नवीन टीम आहेत असे जसे आपले झालेले आहेत भरपूर टीमा. त्यामध्ये एक दोन बॅट्समनच धरले जातात की एक दोन बॉलरच. मग पाठच्यांचा खेळ नाही दिसला तर कोण दिसून पण नाही. त्यासाठी कंपल्सरी 5-5 ओव्हरच्या मॅच झाल्या पाहिजे. आणि पाठचे प्लेयर आहेत ना, त्यांचा पण गेम दिसला ना तर ते पण प्लेयर ऑप्शन मध्ये सोल्ड होतील. 100%. कारण कसं आहे, प्रत्येकाला अशी हाऊस असते की आपण पण कधीतरी त्या त्या याच्यात खेळताना दिसावं. प्रत्येकाला घरी कसं आहे, घरच्यांना पण वाटतं की आपला मुलगा पण लाईव्ह मध्ये कधीतरी दिसावा. नक्कीच पण नक्कीच हे प्रत्येकाचे. कमी षटकांमुळे, आणि तुला असं वाटतं काय की लॉबी या लीग मॅच मध्ये पण तुला वाटते की अशी लॉबी असते? कारण तू पण एक संघाचे कर्णधार असतेस. तुला काय वाटते, काय सांगशील? नक्कीच असते नक्कीच असते. पण आजपर्यंत मी तर लॉबी केलंय नाही कधी. नक्कीच असते, पण प्रत्येकाच्या गावातला प्लेअर असतो जो प्रत्येकाच्या गावातल्या पोरांवर विश्वास दाखवणार किती काय झालं तरी. कारण त्याच्यासमोर ते प्रॅक्टिस करत असतात कंपल्सरी. म्हणजे तो त्याच्यावरच जास्त विश्वास दाखवणार दुसऱ्यातल्या गावांच्या पोरातल्या पेक्षा तो. खरी गोष्ट. त्यामुळं असं वाटत नाही का तुला चांगलं चांगलं टॅलेंट आहे ते बाहेर बसून राहत? नक्कीच बसलेलं आहे. पहिला अलिबाग प्रीमियर लीग हा तर मी पूर्ण म्हणजे मोन्याच्या थ्रो मी म्हणजे मोन्याला बोललो होतो भावा. नक्कीच तो पण दिवस मला आठवतोय. अक्षय मोन्याला बोललो होतो मी, भावा मला घे ना APL आहे बोललो. माझा फॉर्म पण माझ्या मित्राने भरला होता. माझ्याकडे तो पण दिवस आला होता माझ्यावर. आणि मोन्याला बोललो होतो मी, मोन्या तुझ्या टीम मध्ये घे. मोन्या माझा आंड्रमचा चांगला मित्र होता. म्हणजे पहिल्यापासून मी आंड्रमच खेळायचो पहिला. APL आहे मोन्या, घेशील का मला टीम मध्ये बोललो. तर त्या भावाने मला पहिला APL ला मला घेतलेला त्या टीम मध्ये 500 रुपयाला. तो पण दिवस मला असं आठवतोय. सांगितलं सगळ्यांसमोर मी त्यासाठी. खरं खरी गोष्ट. आणि आपल्याला ज्याने साथ दिली त्याचं नाव सांगायला काही हरकत नाहीये. असे असंख्य खेळाडू तुझ्यासारखे असतात, ते मेसेज करतात की आम्हाला घे रे, आम्हाला घे. पण तुला पण प्रत्येकाला 14च प्लेअर घ्यायचे असतात, आणि त्याच्या व्यतिरिक्त घेऊ पण शकत नाही. असं नाही आहे. घेऊ शकत. तू ज्या बाहेर बाहेर क्रिकेट खेळायला गेलास, म्हणजे अलिबागच्या व्यतिरिक्त, तुला आपल्या अलिबाग मधलं क्रिकेटचं आणि बाहेरच्या क्रिकेटमध्ये काय फरक वाटतो? बाहेर म्हणजे गेल्यावर म्हणजे आता पुण्याला पण गेलो होतो. आपली तालुक्याची टीम होती पुण्याला. अलिबाग तालुका होती आपली पूर्ण. म्हणजे सगळे होते. पिंट्या सर होते त्याच्यामध्ये, पिंट्या पाटील सर होते त्याच्यामध्ये, अजून अबू होता कावाडेचा, भरपूर प्लेअर होते. म्हणजे पंकज जाधव पण होता. सगळे होते म्हणजे बरोबर. त्यामध्ये. म्हणजे तिकडे म्हणजे जी शिस्त आहे ना क्रिकेटला, म्हणजे भरपूर शिस्त आहे. म्हणजे टाइम मध्ये क्रिकेट चालू होतं सगळं. वेळेमध्ये वेळेनुसार 6 ओव्हरच्या मॅचेस होतात तिकडे. आणि बाहेरच्या क्रिकेटमध्ये तालुक्यातला क्रिकेट म्हणजे कसे प्रत्येकाच्या तालुक्यातनं टॉप बॉलर असतात. खरी गोष्ट. आम्ही तिकडे 2 राऊंड जिंकलो होतो आम्ही शाळेत तिकडे. आम्ही अलिबाग तालुका आपला जिंकला होता. आपण शाळेत पुण्यावाल्यांसोबत हारलो होतो आम्ही. हवेली तालुका होता, त्यांच्यासोबत हारलो होतो आम्ही 3rd राऊंडला. तोच मी बोलतोय तुला की कसा फरक, म्हणजे आपले तर अजून क्रिकेट मागं आहे की त्यांच्या बरोबरीने पुढे जाण्यासाठी आपण काय केलं पाहिजे? आपण पुढे जाण्यासाठी त्याच्यासाठी प्रॅक्टिस भरपूर केली पाहिजे. आणि जास्तीत जास्त आपण म्हणजे वेळेचं बंधन पाळला सगळं. आपण पोरांनी म्हणजे फिटनेसवर लक्ष ठेवलं पाहिजे. सगळं केलं पाहिजे त्यासाठी. आता फिटनेसचाच विषय निघाला. फिटनेसचाच पुढला प्रश्न होता की फिटनेस आहे किती महत्वाचा आहे क्रिकेटमध्ये. कारण फिटनेस शिवाय आता जास्त करून पहिल्या बॉल पासून सिक्स मारणारे खेळाडू आहेत. म्हणजे तुझ्यासारखे बोललास तरी पण सिंगल डबल, कसं आहे हल्लीचं क्रिकेट सिंगल डबलला कमी महत्व देणार आहे, आणि षटकारांना जास्त महत्व द्या. लोकांना पब्लिकना पण जास्त षटकार मारणारे बॉल लागतात, काही षटकार जाणारे षटकार बघायलाच आवडतात. काय सांगशील अं, त्याच्याबद्दल? हल्ली कसे पहिले लोक बोलतात, आता जुन्या लोकांचं ऐकून ऐकून बोलतो. पहिले खन्नाचे बॉल असायचे, पहिले 2 ओव्हर सिंगल डबल खेळायला लागायचे. आता बॉल आलाय नेव्हियाचा, सिक्सरचा. हा बॉल पहिल्या बॉलवर पासून कंपल्सरी जातोच, कंपल्सरी. आपण काही त्यांचं जुनं क्रिकेट बघितलं नाही, खन्नाचा बॉल कसा होता काय होता. पण आता कंपल्सरी नेव्हियाचा बॉल, सिक्सरचा बॉल तर भरपूरच धावतो आणि आपल्या लीगला असतो तो. टेन्शन नसतो त्यामुळे. तेच मी बोलतोय की फिटनेस किती महत्वाचा आहे. फिटनेस शिवाय क्रिकेट नाही. काय सांगशील? फिटनेस शिवाय माझा स्वतःचा पण फिटनेस नाही, तर मी काय लोकांना सांगू शकत नाही. मला तर लोक पप्पा बोलतात डायरेक्ट. असे काय काय मुली पण बोललेले आहेत अशा पप्पा बिप्पा. त्याच्यावर थोडा हे आहे. मी पण स्वतः 3 महिन्यात आता फिटनेस करणारच आहे, कंपल्सरी फिटनेस करणार आहे. खरीच गोष्ट आहे, कारण फिटनेस महत्वाचा आहे. कारण फिटनेस शिवाय आपल्याला म्हणजे तू जे जोपर्यंत फॉर्मला आहेस तोपर्यंत, तोपर्यंत ठीक हा, आहे. एकदा फिटनेस जर उतरला नंतर जोपर्यंत आपल्या बाजू दम आहे तोपर्यंत फक्त मारू शकतेस. त्यानंतर एकदा फिटनेस नसेल तर तू काही करू शकत नाही.
यासाठी फिटनेस कर, अजून आणखीन मोठा हो, मोठ्या मोठ्या टुर्नामेंट अजून खेळायला मिळतील तुला. कारण तुझ्या नक्कीच. पाठी कसं तुझा बॅकग्राऊंड बघता तुझ्यावर बरेच जणांचा विश्वास आहे. ह्याबद्दल बोलायला हरकत नाही, कारण तू कुठल्याही मोठ्या खेळाडूला पण षटकार मारायची कॅपॅसिटी ठेवणारा तो खेळाडू आहे. हे आम्ही प्रत्यक्ष बघितलेलं आहे. पुढला असा प्रश्न आहे की पहिली मॅन ऑफ द मॅच कुठे होईल? पहिली मॅन ऑफ द मॅच तीच कुरुळला मी म्हणजे बेस्ट बॅट्समन पहिलीच टुर्नामेंट खेळलेलो आणि बेस्ट बॅट्समन घेतलेला तिकडेच मी गुढीपाडवा चषक. म्हणजे सुमित भगत होता तेव्हा, त्यांनी पण 130 रन त्याला सिरीज भेटलेली आणि मला बॅट्समन भेटलेला तेव्हा. बरोबर. मॅन ऑफ द मॅच पण पहिली घेतलेली. आजपर्यंत सर्वात मोठं भेटलेलं बक्षीस मॅन ऑफ द सिरीज असो, पण वस्तू रूपात कुठलं मोठं बक्षीस भेटलेलं आजपर्यंत? वस्तू रुपयात मला आता भेटलेला म्हणजे बागदांडा नाईट यावर्षी झालेली, म्हणजे अशी सायकल भेटलेली आहे. म्हणजे 4-5 सायकल मला भेटलेल्या आहेत. म्हणजे या 2-3 वर्षात सायकल भरपूर भेटल्यात मला. 6 ते 7 सायकल भेटलेल्या आहेत. बरोबर. घरच्यांचं काय रिएक्शन असतं? कारण कसं आहे, आपल्याला गेल्यानंतर ट्रॉफीला पण तितकंच महत्व आहे, पण अशी वस्तू घरात आल्यानंतर माणूस आणखीन खुश होतं. काय सांगशील घरच्यांचं काय रिएक्शन? माझी जर मी जेव्हा त्या दिवशी म्हणजे ट्रॉफी घेऊन जातो, आई माझी विचारत असते आज काय जिंकलास का हारलास, आणि आईचा मला भरपूर सपोर्ट असतो. म्हणजे ती पीएनपी चषक होते, दमदार होते, एपीएल होते, म्हणजे आपले चॅम्पियन ट्रॉफी होते. ती माझी रात्रभर म्हणजे मॅच बघत असते. माझी पूर्ण मॅच बघते. तू आज चुकीचा खेळलास, म्हणजे आईला माझ्या काय एवढा क्रिकेट समजत नाही. म्हणजे त्यांना काय एवढा समजत नाही क्रिकेटचा. तू का आऊट झालास, हे झालास, म्हणजे घरी गेल्यावर बडबडते मला भरपूर ते. खरी गोष्ट आहे, हेच महत्वाचं आहे. कारण घरच्यांच्या सपोर्ट मुलं आज मृणाल बसवलकर पूर्ण अलिबाग तालुक्यात आपल्याला दिसतो. याबद्दल आईच्या सपोर्टमुळे आई नक्कीच. आई कधी पण बोलते क्रिकेटच खेळायचा, बाकीचा कुठल्या मार्गाला जाऊ नको तू. एकच म्हणणं आहे माझं माझ्या आईची कृपा आहे माझ्यावर पूर्ण. पुढला प्रश्न असा आहे की बाईक तुला मला असं वाटतं की बाईक कुठल्या तरी टुर्नामेंटला मिळता राहून गेली. अशी कुठली टुर्नामेंट आणि काय झालं, काय सांगशील? भरपूर टुर्नामेंट आहेत तशा. पहिलीच टुर्नामेंट म्हणजे पीएनपी चषक होती. आमची टीम असते प्रदीप स्पोर्ट्स साखर. 2 वर्ष झाली ती पीएनपी चषक. मी त्याच टीम मध्ये आहे 2 वर्ष. आणि पीएनपी चषकला माझ्या म्हणजे 132 रन होत्या, 32 रन. आणि निखिल धारवेच्या 138 रन होत्या. आणि ती माझी 6 रनसाठी बाईक गेली होती. 6 रनसाठी बाईक गेली होती. ती मला भरपूर दुःख झालं होता. परत लगेच त्याच बॅक टू बॅक मध्ये दमदार आमदारला आम्ही म्हणजे मी एकटा 96 होतो फक्त, माझ्या जवळ पण नव्हता कोण. आणि 104 रन वाल्याला म्हणजे विकी दादा आपला कैवल्य पाटील, त्याला 104 रनला 8 मॅच खेळून बाईक भेटलेली ती. तो पण मला भरपूर मोठा दुःख झाला होता. आपल्या छोटम शेटच्या इथे पण टुर्नामेंट झालेली, 3रा सीझन एपीएलचा. तेव्हा पिंट्या सरांनी बाईक घेतलेली. तेव्हा पिंट्या सरांचे 150 रन्स होते काहीतरी, आणि त्यात विकेट सगळे होते पिंट्या सरांचे. म्हणजे 99 रन्स आणि विकेटनी पुढे होते ते. आणि माझ्या काहीतरी 130-20 तेव्हा पण रन होत्या. मी तेव्हा पण 20 रननी पाठी पडलेलो. अशा 4-5 टुर्नामेंट माझ्या बाईक गेलेल्या आहेत. आयुष्यात तुला परत भरपूर चान्स आहेत. बाईक तुला 100% भेटेल, कारण तोंडाजवळ आलेला घास तुझ्या बरेच वेळेला निघून गेलाय. हे बोलायला काही हरकत नाही. बाईक भेटणं ही अलिबाग तालुक्यात तरी मोठी गोष्ट आहे. कारण पनवेल उरण साईडला बाईक ही कंपल्सरी मॅन ऑफ द सिरीज किंवा बेस्ट बॅट्समन यांना असते. आपल्याकडे क्वचित टुर्नामेंटलाच असते. पुढला प्रश्न आहे की ओपनचे खेळाडू आणून आपल्याकडे खेळवले जातात. माझा हा प्रश्न कंपल्सरी सगळ्याच व्यक्तीला आहे, जेवढ्या इंटरव्ह्यू आजपर्यंत झाल्या, की ओपनचे खेळाडू आपल्याकडे आणून खेळवले जातात, पण आपल्या खेळाडूंना चान्स भेटत नाही. म्हणजे जास्त प्रमाणात आपले खेळाडू फक्त ते 7 जणात आणि 4 ओपनचे आयकॉन म्हणून. तू काय सांगशील त्याबद्दल, की आपल्यातल्या आयोजकांनी किंवा आपल्यातल्या संघ मालकांनी काय केलं पाहिजे की आपल्यातले खेळाडू जास्त पुढे जातील? ओपनचे क्रिकेट बंद केला पाहिजे, म्हणजे थोडाफार प्रमाणात. म्हणजे आपले प्लेयर जसे चर्चेत येतील असं केलं पाहिजे आयोजन. म्हणजे कमिटी जे ठेवते निर्णय हे बंद केला पाहिजे. कंपल्सरी ओपनचा लॉट्स म्हणजे बंद केला पाहिजे. आणि त्यासाठी ओपनचा लॉट्स असला काय आपल्याकडच्या प्लेयरांना म्हणजे टीम पण टाकत नाही, कारण ते ओपनवाले येणार आणि फायनल मारून जाणार. म्हणजे बक्षीस असल्यावर ते फिक्सच असतो सगळीकडे.
त्यासाठी मग ग्रामीणवाले पण आपल्या एंट्र्या कमी पडतात. तोच बक्षीस ₹1,00,000 असला की एंट्र्या नाही करत, ₹10,000 नुकसान नाही करत कुठली टीम. खरी गोष्ट. तू काय सांगशील की त्या खेळाडूंना लोक 40,000-40,000 रुपये पण देतात, आपल्या खेळाडूंना देत नाही, कायच म्हणजे विशेष थोडीफार अमाऊंट देतात. तू काय सांगशील आपल्या खेळाडूंना जर वरती आणायचं असेल किंवा त्यांना पण क्रिकेटमधून पैसा कमवायचा असेल तर संघ मालकांनी काय केलं पाहिजे की जितकं जास्त बाहेरचे खेळाडू घेण्यापेक्षा आपल्यातले खेळाडू खेळवले पाहिजेत, असं मला वाटतं. तुला काय वाटतं त्याबद्दल? नाही, नक्कीच. म्हणजे आपल्याकडच्याच म्हणजे आता टीम टू टीमचा फॉर्मॅट असतो, तोच जास्त प्रमाणात आपण युट्यूब लाईव्ह केला तर आपले प्लेयर म्हणजे रील्स बिल्स प्रमाणे बाहेर दिसू शकतात. माझं म्हणणं असं आहे. त्यांनीच आपले संघ, माझं तेच आहे की त्यांनीच आपले प्लेयर ओपनच्या क्रिकेटला आपल्यातलेच प्लेयर घेऊन खेळवतील असं. नक्कीच कारण नक्कीच खेळवतील बाहेरचे बाहेर. खेळाडू आणायची गरज पडणार नाही. असे आपल्या तालुक्यातले 2-3 प्लेयरच आहेत. अक्षय मोने आहे, जसा पंकज जाधव आहे, असे भरपूर म्हणजे 2-3च प्लेयर आपल्या तालुक्यातून बाहेर खेळतात असे भरपूर कंटिन्यू मध्ये. तसे आपण पण भरपूर असे खेळू शकतात असे प्लेयर आपले पण अलिबाग तालुक्यातले. बरोबर आहे. आजपर्यंत जेव्हापासून टीम सुरू केलीस आजपर्यंत किती नंबर मारले पूर्ण वर आतापर्यंत? आता रब्बर आता कुठलं यावर्षी वर्ष आता आणि कुठलं वर्ष सर्वात जास्त यशस्वी राहिलं? आम्ही भरपूर 2022 साली आम्ही तरी 12 नंबर मारले होते. म्हणजे 1, 2, 3 असे प्रत्येक धरून म्हणजे 12 नंबर मारले होते आम्ही 2022 साली. आणि आता 2024-25 मध्ये रब्बर आणि हे धरून टेनिस धरून रब्बर आणि टेनिस धरून आता रब्बरला ते लाईनीत आम्ही म्हणजे अलिबाग तालुक्यात जेवढे टुर्नामेंट झालेल्या पहिल्या 6 काय 7 त्या रब्बरला आम्ही फर्स्ट मारलेले, सगळे 7च्या 7 मारलेले आम्ही. नंतर आम्ही परत बॅकफुटला पडलो, नंतर लास्टला आम्हाला काही जमलं नाही. आणि टेनिसचे पण आमचे 10 नंबर होते. म्हणजे या वर्षात 2024-25 ला रब्बर आणि टेनिस धरून टोटल 17-18 नंबर झाले आमचे. हा प्रश्न असा आहे की जे पैसे आपल्याला मिळतात जिथून नंबर आल्यानंतरचे जे पैसे, तर तू आता खेळाडू तुझे सगळे यंग आहे, कामाला जात असतील किंवा शिक्षण घेत असतील, तर त्यांच्यासाठी तू काय करतो? म्हणजे ते पैसे मंडळाकडे जातात की त्यांना पण थोडेफार पैसे देण्यात येतात काय? नाही नाही, आमचा असा एक आहे विषय, आमचा ₹1 वाटला जात नाही. ₹1 वाटला जात नाही आमचा. आमचा शाकीरभाई म्हणून एक आहे, तो आमच्यासाठी कधी पण उभा असतो. आमचा मुकेश दादा पण आहे आमच्यासाठी, मुकेश भामजी म्हणून साक्रीतला आहे, तो माझा दमदार आमदारला पण स्पॉन्सर असतो. आम्ही जिथे बोलू तिकडे तो आमच्यासाठी एंट्री करू शकतो. पण आमचा जो पैसा आहे तो कधीच एक पोरांनी पण आजपर्यंत मागितलाय नाही. ₹1 पण कधीच कोण नाही मागत. आमच्या एका शाकीरबाईकडे हिशोब असतो आमचा सगळा, तोच असतो. कधी ₹1 पण कोणाला वाटला जात नाही. तेच कारण काही संघ कसं आहे, नंबर आल्यानंतर पैसे वाटून घेणाऱ्यातले पण असतात आणि एक मंडळात आपले जाऊन पैसे जमावतात. म्हणून तुमच्यासाठी हा प्रश्न होता, तुमच्या पैशांचं काय कराल? कारण खेळाडू यंग आहेत म्हणून हा प्रश्न तुला विचारला. यंग खेळाडूंना काय सांगशील की क्रिकेटला, जसं तुला आता घरून सांगितलं की तू क्रिकेटकडेच लक्ष दे, काही काहींना घरून तसं सांगत नाही, ते काय बोलतात तू आवड म्हणून ठीक आहे, पण दुसरं काहीतरी शिक्षण करतोस तर ते पूर्ण कर. काय सांगशील त्याबद्दल? त्यांना नक्कीच मी सांगतो, पहिला स्वतःच्या करिअरकडे लक्ष द्या. त्यांना 10 वेळा बोलतो मी, त्यांच्या करिअरकडे पहिलं लक्ष द्या. आणि सार्थक पण आता 12वी काय याला आहे, तो आता फर्स्ट इयरला आहे मला वाटतं, तो काहीतरी लॉ करतोय का काहीतरी करतोय असं वाटतं मला. आणि प्रिन्स पण चांगला आहे, म्हणजे तो शिकतात ते. त्यांना मी 10 वेळा बोलतो. प्रत्येकाच्या परिस्थितीप्रमाणे आहे, प्रत्येकाने लक्ष द्यायला पाहिजे, करिअरकडे लक्ष दिला पाहिजे प्रत्येकाने पहिला. कारण कसं आहे, क्रिकेटमध्ये सगळ्यांचंच करिअर होतं असं नाही, काही नाही होत. अर्धच सुटतं आणि मग काय करायचं हा प्रश्न पडतो. म्हणून करिअर पहिलं निवडा. क्रिकेट हा आपण आवड म्हणून ठीक आहे. खेळायचंच आहे, काय खेळायचंच आहे. क्रिकेटवर लक्ष देऊ नका जास्त करून, म्हणजे करिअरवर पहिला फोकस करा. बरोबर. पुढला प्रश्न आहे की वैयक्तिक पारितोषिक घेण्यासाठी काही खेळाडू आपला संघ हारला तरी चालेल असं पण असतात की वैयक्तिक पारितोषिक जर आपला नंबर आले, आपल्याला माहिती झालेलं असतं की आपल्या धावसंख्या थोड्याशा कमी पडतात, पण संघ जिंकणं महत्वाचं न ठरता वैयक्तिक पारितोषिकांसाठी बघतात. काय सांगशील त्याबद्दल? तुला असा अनुभव आलेला आहे? आलेला आहे, नक्कीच आलेला आहे मला असा. म्हणजे मी एक लीग खेळत होतो, म्हणजे एक प्लेअर होता, तो माझ्यासोबत म्हणजे बॅटिंगला म्हणजे तो मला थांबवत होता. काय तू थांब बोलते, मी जातो ओपनिंग करतो.
पण तसं माझ्या ओनरनी करून दिलं नाही. तसं माझ्या. तू जाच बोलते बॅटिंगला. म्हणजे त्याच्या रन्स माझ्यापेक्षा पण कमी होत्या. 10-12 रन्स कमी होत्या. पण तो माझ्यापेक्षा म्हणजे ती मॅच म्हणजे ढकलून मी आउट झालो पहिल्याच बॉलला त्या टुर्नामेंट पहिल्याच ओव्हरला मी आउट झालेलो त्या टुर्नामेंटला. तो त्या मॅचला त्यांनी म्हणजे ढकलून धावून पळून माझ्यापेक्षा म्हणजे पुढे गेला. असा विषय झाला. आणि तू देखील तो अनुभव घेतला आहेस की नक्की वैयक्तिक नक्की पारितोषिकांसाठी खेळाडू खेळत असतात. याबद्दल बोलायला काही हरकत नाही. माझ्या मनात पण नव्हती ती गोष्ट की मी बाईकच्या रेसमध्ये आहे का कशात आहे. पण ते 100% झालेलं आहे माझ्यासोबत एकदा सीन तो. बरोबर. मी 5 खेळाडूंची नावं सांगतो तुला. त्याबद्दल म्हणजे तुला काय वाटतं त्यांच्याबद्दल ते एका शब्दात उत्तर दे. ओके. शिरोवी. शुरूविक अलिबाग एक्सप्रेस म्हणून नाव देऊ त्याला. बरोबर. दुसरा खेळाडू सुमित पाटील दिगोडी. सुमित पाटील बाहुबली अलिबाग. काय सांगशील त्याच्याबद्दल? फिटनेसचा मगाशी विषय निघाला म्हणून सांगतो. त्याचा फिटनेस हा सगळ्यात म्हणजे टोटल बोललास तरी सर्वात डाऊन आहे. नाही पण नाही नाही. बॅटिंग मध्ये तो सगळ्यांपेक्षा पण पॉवरफुल आहे. बोलायला हरकत नाही. नक्कीच आजपर्यंत नक्कीच. आजपर्यंत कितीतरी टुर्नामेंट त्यांनी दिगोडी संघाला 100 जिंकून दिलं. काय सांगशील त्याच्याबद्दल? नाही नक्कीच त्याच्याबद्दल बोलायला गेलं ना तो पॉवरफुल हिटर आहे तो. म्हणजे तो कुठल्या पण सिच्युएशन मध्ये येऊन तो म्हणजे बॅटिंग करू शकतो तो. त्याच्या असं मनात नाही मी काय मला ओपनिंगच पाहिजे असं हे पाहिजे 1 डाऊन पाहिजे 2nd डाऊन पाहिजे. तो कुठल्या पण येऊन सिच्युएशन मध्ये आणि ते 2 वर्ष एवढ्या फॉर्म मध्ये होते ना. ते पण आता या 1-2 वर्षात त्यांची पण पोरं आता जॉबला लागलीत नवजीवन दिगोडीची. म्हणून ते पण थोडेफार बॅकफुटला पडलेत आता. पण सुमित पाटील बद्दल बोलायला गेलो त्याचा फिटनेस नसून तो बॅटिंग करतो ना. म्हणजे डेंजर पॉवरफुल हिटर आहे तो अलिबाग तालुक्यातला आपल्या. 100%. माझा पुढला खेळाडू आकाश गोंधले. आकाश कोंबली. माय बेस्ट फ्रेंड क्रिकेट. माझा कॉलेज फ्रेंड पण आहे तो भरपूर चांगला. आणि आणि त्याची बॉलिंग चांगली आहे. मी तुमची एक रील्स टाकली होती. दोघांच्या दोघांच्या ह्याच्यात तू विकेट त्याची निघाल्यानंतर तू त्याला मिठी मारली होती. सर पुढले नेक्स्ट याला त्याने विकेट त्याने काढला तुझी त्याने विकेट विकेट काढला. काढली होती. तो काय माझा सांगशील कॉलेज आकाश गोंधले कॉलेज बद्दल? कारण कारण त्या साईडचे खेळाडू आपल्याकडे म्हणजे इकडे अलिबाग तालुक्यात खेळायला येणारे कमी असतात. त्यातला आकाश गोंधलेनी त्याचा नावाचा दबदबा निर्माण केला. त्याबद्दल काय सांगशील? आकाश गोंधले बद्दल काय बोलशील? आकाश कोंबली माझा एक जाम म्हणजे बेस्ट फ्रेंड आहे क्रिकेट मधला. तो माझा कॉलेज फ्रेंड पण आहे. तो 11वी-12वी पासून कंटिन्यू आम्ही सोबतच असायचो. कंटिन्यू सोबत दिवसभर कॉलेजला पण. आकाश गोंधली हा बॉलर म्हणून तालुक्यातला आपल्या टॉप 3 मध्ये आहे. टॉप 3 मध्ये म्हणजे तो बॉलर आहे आकाश गोंधली आपल्या अलिबाग तालुक्यात पूर्ण. बरोबर. पुढला खेळाडू माझा पिंट्या हा आपला कुरुलचा प्रसाद. प्रसाद म्हात्रे. प्रसाद म्हात्रे पण एक चांगला प्लेअर आहे. एक यंग टॅलेंट आहे तो. पॉवरफुल हिटर आहे तो पण एक चांगला. आणि पुढला खेळाडू प्रणय पाटील बॉन्ड जो हाशिवले संघात. त्याचं क्रिकेट मी आता म्हणजे थोडक्यात बघितलंय. पण तो एक्सप्रेस होता पहिले सगळे बोलतात. प्रणय दादा पण ऑलराऊंडर म्हणून बेस्ट आहे तो. बेस्ट ऑलराऊंडर म्हणून बोलू शकतो. लेजंड. खरी गोष्ट. खरंच तुम्ही चांगलं त्यांचं विश्लेषण केलंस. तुला जर 11 खेळाडूंची जर टीम निवडायला सांगितली अलिबाग तालुक्यात तर तू कोणते तुझे खेळाडू असतील? 11 खेळाडू जर घ्यायचे असतील मला जर पहिले तर मी पहिला ओपनर म्हणून नागेश शिदला घेईन पहिला. ओपनर म्हणून. आणि त्याच्यासोबत विराज जुईकरला ओपनिंग देईन मी माझ्या शाळेमध्ये. विराज जुईकरला. 1 डाऊनला पंकज जाधव असेल. 3 झाले. अक्षय मोने असेल त्यात. अबुए पण आहे. एक सिद्धांत नवले म्हणून प्लेअर होता थर्डचा. एक. नक्कीच पिंट्या सर पण असतील त्यात ऑलराऊंडर. पिंट्या सर असतील. सुमित पत्रे असेल त्याच्यामध्ये 9वा बॉलर म्हणून. एक बॉलर आमचा पण आहे प्रिन्स भोगाडे. माझा फेवरेट आहे. तो पण एक असेल त्यात बॉलर म्हणून. आणि एक आकाश गोंधलीला ठरवीन बॉलर म्हणून 11वा. खरोखर पॉवरफुल टीम आहे. कारण सगळेच 101 आहेत. एकाला लपवलं तर दुसरा बाहेर निघेल असे आहेत.
नक्कीच नक्कीच. एक अजय पवार म्हणून बॉलर आहे तुमच्या अलिबागमध्ये. कारण या वर्षी लीग मॅचला सगळीकडे तो पॉवरफुल ठरला होता. काय सांगशील त्याच्याबद्दल? तो चांगला बॉलिंग करतोय तो आता या वर्षात म्हणजे त्यांनी लीगला भरपूर चांगली लीगला म्हणजे टुर्नामेंटला बॉलिंग केली त्यांनी. आणि लीग टुर्नामेंट मध्ये आपण बघतो म्हणजे जेवढ्या जेवढ्या आपल्या इथं मोठ्या टुर्नामेंट होतात, साखरेतून सर्वात जास्त बाहेरचे मोठे प्लेअर पण घेऊन येतात आणि बक्षिसांची खैरात त्यांच्या तिकडूनच होते. नक्कीच. साखरेतल्या त्या जे ओनर आहेत त्यांच्याबद्दल काय सांगशील? कारण तू त्यांचा कॅप्टन पण झाला होता. मी दरवेळेला त्यांचाच कॅप्टन असतो मी. साखरेतले ओनर भरपूर सगळे चांगले असतात म्हणजे मी सगळ्यांचा कॅप्टन झालोय त्यांच्यात म्हणजे प्रदीप स्पोर्ट्स साखरचा पण राहिलोय. पण अलिबागमध्ये स्पॉन्सर बघायला गेलो तर एकच माझा स्पॉन्सर आहे असा म्हणजे मुकेश दादा म्हणून आहे, सँडी वॉटर स्पोर्ट्स साखर म्हणून. त्याची माणुसकी आहे ना जी, ती अलिबागमध्ये म्हणजे त्याच्या म्हणजे अलिबाग तालुक्यात त्याच्या एवढी म्हणजे माणुसकी कोण नाही जो करू शकत. म्हणजे स्पॉन्सर पण त्याच्या एवढा कोण नाही मोठा, म्हणजे भरपूर मोठा तो. म्हणजे स्वतः प्लेयरांना तो हारल्यावर कधी बोलू नाही शकत, कायच बोलत नाही. चला क्रिकेट आहे, हारलो आपण, म्हणजे असा कधी प्लेयरांना होप्सच देत असतो कंपल्सरी. आणि दादा माझ्या मोठ्या भावासारखा आहे. दादाजी म्हणजे आम्ही जिथे बोलू, जयमल्लरची पण टीम असू दे, कुठले पण टीम असू दे, दादा आमच्या सोबत कंटिन्यू असतो म्हणजे. खरी गोष्ट आहे. त्यांचे पण तुझ्यावर खूप म्हणजे तुमच्या संघाला खूप पाठिंबा आहे. त्यामुळं त्यांचं नाव आता तू नावानिशी बोललास. मुकेश दादाचा सपोर्ट भरपूर असतो आमच्या जयमल्लर संघाला आणि तो जाम म्हणजे माणुसकीला पण भरपूर चांगला माणूस आहे एकदम. खरी गोष्ट आहे. पुढला प्रश्न हा आहे माझा की क्रिकेटमध्ये जसं बदल होत आहेत आपले, तर जसं आता तू बोलतोस लाईव्ह टुर्नामेंट झाली पाहिजे किंवा कमी जास्त षटकांचे सामने खेळले पाहिजे. असं वाटत नाही का तुला ग्रामीण टुर्नामेंट कमी होत चालल्यात आणि लीग जास्त होत आहेत? नक्कीच. आता प्रत्येकाच्या गावाच्या टुर्नामेंटमध्ये गावाचं म्हणजे आता कसे प्रत्येकाचा अलिबाग झाला, आमचं अलिबाग सिटी झालं म्हणजे तिथे लेग होतात. म्हणजे जे टुर्नामेंट जे ठेवायचे ते भरपूर मॅचेस प्रीमियर लीग मुळे भरपूर ठिकाणी म्हणजे क्रिकेट आपला अलिबागचं कमी होत चाललंय. प्रत्येक गावात लीग मॅचेस होत चालल्यात, त्या बंद केल्या पाहिजे आपण आणि परत असा नव्याने क्रिकेट चालू केला पाहिजे. त्याच्या कारणाने आपले प्लेयर म्हणजे बाहेर दिसण्यात येतील. हे प्रीमियर लीग खेळून म्हणजे ज्या आपल्या गावाच्या प्रीमियर लीग होतात त्याच्यामध्ये आपले बरोबर. प्लेयर दिसून नाही येणार जास्त करून. खरी गोष्ट आहे. कारण त्या लीग फक्त गावातलेच लोक बघायला गावातल्या येतात, गावातले बाहेरून तुमचं बघायला कोण येणार नाही. आणि ते टॅलेंट नक्कीच. तिथले तिथंच राहू शकते. तिथं तिथल्या तिथेच राहील, गावामध्येच राहील पूर्ण. बरोबर. पुढला प्रश्न हा आहे की क्रिकेटमध्ये मी निखिलला विचारला होता की क्रिकेटमध्ये जादू टोना हा प्रकार होतो का? तुला काय वाटतं? नाही, मला याच्यावर विश्वास नाही एवढा. असं म्हणजे होत असेल पण मला या गोष्टीवर विश्वास नाही. जो खेळ आहे आपला त्याच्यावरच जास्त विश्वास ठेवायचा. या गोष्टीवर मला विश्वास नाही आहे. बरोबर. कारण कसं आहे की बोललं जातं असं की जास्त प्रमाणात एखादा खेळाडू चांगला फॉर्मला आला तर मग पुढे त्याचं नाव पण पुसलं जातं. असं झालेलं आहे असं बोललं जातं, म्हणून हा प्रश्न तुला केला. असं मला पण बोलतात भरपूर जण का तू बाबागिरी करून बॅटिंग चांगली करतोस, तू जिंकतोस, हे करतोस. जर बाबागिरी मी करत असतो तर लीगला सगळ्या बाईक काय असत्या त्या माझ्याच असत्या ना. जर बाबागिरी असती अशी, जर मनात एक सांगायचं उदाहरण, तर मीच का बरोबर. हारतोय? मी एक पण टुर्नामेंट जिंकत नाही. आता एक सांगा, 2 राऊंड जिंकतो स्टार्टिंगला पण नंतर मी बॅकफुटला पडतोच, हारतोच कंपल्सरी. 16ला 12ला 8ला जातो आणि हारतो कंपल्सरी. याच्यामुळे पण माझ्या भरपूर बाईक गेल्या, 2-3 बाईक गेल्या त्या कारणाने. खरी गोष्ट आहे. म्हणूनच तुला हा प्रश्न केला होता. शेवटी बोललासच. कारण कसं आहे, जे आम्हाला प्रश्न म्हणजे आम्हाला जे समजतं ते आम्हाला विचारायला काही हरकत नाही. ज्याच्या नाही, त्याच्या नक्की मनातलं. नक्की. पुढला प्रश्न असा आहे की क्रिकेटमध्ये जर राजकारण आलं तर क्रिकेट संपून जातं, म्हणजे टीम मध्ये कुठलीही गोष्ट पॉझिटिव्ह होत नाही. काय सांगशील त्याबद्दल? नक्कीच. क्रिकेटमध्ये राजकारण आला तर पूर्ण हे होतं. पूर्ण म्हणजे एक प्लेयरांनी म्हणजे फॅमिली सारखं राहायला पाहिजे कंपल्सरी. आमची टीम आहे आता, जशी प्रत्येकाच्यात राजकारण होतं, प्रत्येक गावामध्ये काय कशामध्ये राजकारण आहेच. माझे जे प्लेयर आहेत आता आमच्यात पण भरपूर राजकारण गेले सोडून, काय असतात असे, नक्कीच असतात काय काय असे. म्हणून प्रत्येकाने राजकारण हा क्रिकेटमध्ये नाही आणला पाहिजे शाळेत. म्हणून कोणाला मस्ती नाही केली पाहिजे टीम मध्ये, काय नाही केली पाहिजे. आपण जसे घरी फॅमिली सारखी टीम असते आपली त्याच्यात सांभाळून राहिले पाहिजे सगळेजण. नाहीतर या क्रिकेटच्या टीम बद्दल फुटायला वेळ नाही लागत जास्त करून तरी. खरी गोष्ट आहे. कारण कसं आहे, नंतर मग एकमेकांवरचा विश्वास कमी होऊन मग टीम ती कायमची बंद होऊन जाते बंद जर होत जाते. राजकारण आल्यानंतर. नक्कीच. पुढला प्रश्न असा की
प्रत्येकाने आता राजकारणाचा विषय असा की ज्यांनी जो तो कसा आहे ज्याचं त्याचं बघतो. माझा असा प्रश्न मी ऐकून की आज मी तुमचा संघ कायम स्पॉन्सर करतो, तर मी त्यात राजकारण घुसवतो का? तुला काय वाटतं? नक्कीच घुसतो त्यामध्ये. त्यावेळी खेळाडूंनी काय केलं पाहिजे? की स्पॉन्सरची साथ दिली पाहिजे की खेळाडूंची? खेळाडूंची साथ दिली पाहिजे तेव्हा त्यांनी कंपल्सरी. कारण जोपर्यंत माझं असं मत आहे की जोपर्यंत तुमचा संघ फॉर्मला आहे तोपर्यंत तुम्हाला स्पॉन्सर भेटतील. नक्कीच. नंतर नंतर आपल्याला कोण नाही, नंतर नंतर तुम्हाला आपले प्लेयर सोबतच खेळायचं एकमेकाच्या. आत्ता ISPL च जास्त आपल्या तर ऍड आहे. म्हणजे IPL जसं आहे तसं ISPL आहे. तुला खेळण्याची संधी भेटली होती का ISPL ला, की फॉर्म भरला होता तसं काय? नाही, पंकज जाधव बोलत होता फॉर्म भर, पण माझ्या फिटनेसमुळे मी भरला नाही फॉर्म. नक्कीच पुढच्या आपण 2-3 वर्षामध्ये फॉर्म करू, मेहनत करू आपण तेवढी, आणि ISPL ला पण फॉर्म भरू. काय वाटते ISPL बद्दल? काय सांगशील? काय वाटते तुला ISPL? ISPL ला म्हणजे चांगली टुर्नामेंट आहे आता ती, म्हणजे IPL सारखी टुर्नामेंट होते आपल्या इंडियन स्टेट प्रीमियर लीग म्हणजे टेनिसची ती IPLच होतं एक प्रकारे तो. आणि चांगले प्लॅटफॉर्म आहे ISPL खेळणाऱ्यांसाठी भरपूर तरी. म्हणजे जो मेहनत करेल, सेटिंग ही सगळीकडे असतेच, कंपल्सरी ही सेटिंग ही लागणारच सगळीकडे. सेटिंग शिवाय कुठलाच बरोबर. प्लेअर कशात खेळत नाही. तुम्ही मेहनत करा, पाठी हटू नका, तुम्हाला पण संधी भेटली तर चान्स दाखवा तुम्ही. नक्कीच. आणि तुम्हाला भेटेल ISPL ला चान्स. जे यंग टॅलेंट आहेत जे आता, त्यांना भेटू शकते. अलिबाग मधले पण आहेत असे काही खेळाडू, ते खेळतील. आर्यन कारकर खेळला जसा, तसे आपले पण आहेत काही यंग खेळाडू, ते पण ISPL ला खेळतील पुढच्या वर्षात. काय म्हणजे आपल्या बरोबर, 100%. आणि माट्या आणि मोन्या पण खेळावा. कारण आपल्यातले ज्यांनी नाव अलिबाग तालुक्याच्या बाहेर नेलं त्यांचं पण ISPL मध्ये दिसावी, असं नक्कीच प्रत्येक अलिबागकरांचं स्वप्न आहे. नक्कीच दिसेल काही वर्षात, या आपल्याला 2-3 वर्षामध्ये म्हणे नक्कीच दिसेल खेळताना आपल्याला ISPL. बरं, पुढला प्रश्न असा आहे की तुझ्या संघाच्या व्यतिरिक्त तुला कोणता संघ, दुसरा कोणता संघ आवडतो? मला संघ असा आवडतो बघायला गेलं तर एकविरा थळ. काय सांगशील खेळबद्दल? थळ बद्दल सांगायला गेलं तर थळ म्हणजे आपल्या अलिबाग मध्ये टॉप टीम आहे एकदम. टॉप टीम म्हणजे त्यांना नंबर 1 दिला पाहिजे आपण. आम्ही पण भरपूर खेळलो यावर्षी त्यांच्यासोबत, कम से कम 7-8 टुर्नामेंट जास्त खेळलो. आम्ही त्यांना एकदा हरवला, पण आम्ही असे ना म्हणजे त्यांच्यासोबत म्हणजे असे काटा जम बोलतो ना असे, म्हणजे आपण ते 50 म्हणजे आम्ही मारायचो, ते चेस करायचे, पण काटकसरीने हारायचो एकदम, म्हणजे जवळपास येऊन हारायचो आम्ही. वन साइड एक पण मॅच नाही हारलो त्यांच्यासोबत आजपर्यंत आम्ही. या गेल्या वर्षी म्हणजे एक बघायला गेलं तर, नाही तर बरोबर. आम्ही लो लॉटला खेळायचो, म्हणजे सेकंड लॉसला खेळायचो. आता गेल्या वर्षीपासून आम्ही सुपर 8 खेळायला लागलो एंडिंगला. त्यांच्यासोबत थोडे म्हणजे कटोकट हारायला लागलो आम्ही. नक्कीच त्यांना आम्ही हरवायचा प्रयत्न करू काही वर्षात, तेव्हा आम्ही म्हणजे स्वतःची टीम आम्हाला वाटेल सिद्ध आहे म्हणजे अलिबागमध्ये काहीतरी. त्यांच्या प्लेअर बद्दल काय सांगायचं तर असं आहे की एक नाहीतर एक, एक नाहीतर एक, कोण ना कोणतरी खेळूनच जातं. आज हा नाही खेळला तर तो खेळतो. नक्कीच त्यांच्यामध्ये एक खरंच आहे असा, त्यांच्यामध्ये एक त्यांच्याकडून नक्कीच शिकण्यासारखं आहे. शिकण्यासारखं म्हणजे मी कॅप्टनशिप करतो जी, ती प्रकाश आलेकाना सर यांच्याकडे बघून करतो मी. प्रकाश आलेकाना सारखा आजपर्यंत थळमध्ये कोण बॅट्समन मला तर वाटत नाही कधी कोण होईल. प्रकाश आलेकाना सिंहांची बॅटिंग बघायला भरपूर मजा यायची. डेंजर बॅटिंग, डेंजर. काही काना खेळाडूंना माहिती नसेल, म्हणजे काही प्रेक्षकांना पण माहिती नसेल की प्रकाश आलेकाना आत्ता जो नंबर 7 बीत वर येतोय तो पहिला ओपनिंगला फक्त सन्मित्र म्हात्रे आणि प्रकाश आलेकाना ही दोघच जोडी असायची. नक्कीच प्रकाश आलेकाना सारखी बॅटिंग म्हणजे डेंजर बॅटिंग मला भरपूर आवडायची. माझे ते टॉप अरे 2 मध्ये आहेत अलिबाग मधले फेवरेट ते बॅट्समन म्हणून. कोणता असा ग्राउंड आहे की जिथं मृणाल वर्सोलकरला खेळायला खूप मजा येते? आझाद मैदान कुरुळ. दरवेळीला तिथं बॅटिंग चांगलीच होते तुझी, त्याबद्दल काय हरकत म्हणजे शंकाच नाही. हे गोल, तोच माझा प्रश्न आहे की गोल ग्राउंडला खेळायला जास्त मजा वाटते की हाफ ग्राउंडला? नाही, गोल ग्राउंड मला भरपूर मजा येते खेळायला. कारण गोल ग्राउंडला मृणाल वर्सोलकर झोपून आलटी पलटी सगळे शॉट आहेत. तुला आजपर्यंत ओपन क्रिकेट मधल्या कोणत्या अशा खेळाडूने तुझी पाठ थोपटली असा खेळ बघून?
ओपन क्रिकेटला मला कौस्तुभ मात्रेने म्हणजे माझी पाठ ओलांडली, म्हणजे अशी तो त्याने मला बोल्ड काढला होता एकदा. कौस्तुभ मात्रे पेंटचा चांगला बॉलर आहे, हो हो. त्याने मला बोल्ड काढला होता, असा विषय त्याने होता. असं तुला असं कोणी बोललेलं आहे का की खरोखर अशी बॅटिंग तुझ्यासारखी कोण दुसरं करू शकत ना, असं आजपर्यंत कोण ओपनचा मोठा खेळाडू? मला कौस्तुभच बोललेला, तू म्हणजे आपल्या 3 तालुक्यामध्ये बोलते भरपूर चांगली बॅटिंग करतोस, बोलते 360 बोलते, आपल्याकडे नेमकेच असे प्लेअर आहेत. तो मला बोललेला एकदा, म्हणजे असा तू बोलते मला जर घुसून मारून दाखव बोलते, तुझा बोलते म्हणजे माझा चांगला मित्र आहे तो कौस्तुभ मात्रे म्हणून. त्यांनी मला तुझा बोलते मी बोल्ड उडवणार बोलते 100% आज, आणि त्याच टुर्नामेंटला मी त्याला 3 6 मारल्या होत्या. आजपर्यंत 6 बॉल 6 सिक्स मारले असते. नाही ना, आजपर्यंत नाही मारलं 6 बॉल 6 सिक्स कधी मी. कुठली अशी टुर्नामेंट आहे की जिथं असं वाटलं की आपल्या मुलं सामना गेलाय आणि खूप भरून आले, म्हणजे इमोशनल झालेलं, असं कोणता सामना? या वर्षीचाच झालेला सामना पीएनपी चषक माझ्या कंपल्सरी, म्हणजे यावर्षी पण म्हणजे 2 सीझन कंपल्सरी, या मॅचला पण त्या मुस्तकीमने घेतली, म्हणजे मुस्तकीम सिरीज घेतली मुस्तकीमने. यावर्षी म्हणजे मी 24चा लॉट्स होता तिकडे पीएनपी चषकला, 24चा लॉट्स होता, आम्ही 2 राऊंड जिंकलेलो पहिल्या. माझ्या या वर्षी म्हणजे सेकंड सीझनला 96 रन, नाही 98 रन 3 मॅच मध्ये होत्या, म्हणजे 12 बॉल 24ची मॅच आहे ती. 12 बॉल 24ची मॅच, आम्ही 73 रन चेस करत होतो. निखिल धारवे कॅप्टन होता माझा, निखिल धारवे आणि मी ओपनिंग करत होतो. निखिल धारवेनी म्हणजे पहिल्या ओव्हरला मी मारल्या होत्या 20 रन, निखिल धारवेनी परत 20 रन मारल्या, आणि त्या 3 ओव्हर मध्ये म्हणजे काहीतरी 31 का 32 बॉल होत्या, 2 ओव्हर 24 आली आणि मी 3 बॉल हुकलेलो. ती मॅच मला स्वतःला भरपूर नाराज झालो मी ती टुर्नामेंट, म्हणजे मला लाईफ मध्ये पीएनपी चषक जिंकायचं एकदा, एक स्वप्न आहे माझं. बरोबर आहे. कारण ती एखादी आपली मॅच असते की जी आपल्या मनाला लागते, ती तुझी ती मॅच होती की जी 12 बॉल 24, तुझ्या हात. आकाश टावकरचे 3 बॉल हुकलो होतो, डॉट झालो होतो मी. बरोबर. 4 स्पर्धांपैकी तुला आवडणारी स्पर्धा कुठली आहे? त्या लीग होतात आपल्या, त्यापैकी कुठली लीग तुला सर्वात जास्त आवडली आणि काय? काय सांगशील त्या चारही लीगचं काय वेगवेगळे पण सांगशील? माझी आवडती टुर्नामेंट म्हणजे पीएनपी चषक आहे. पीएनपी चषकला जो आयोजन असतो, भारी आयोजन असतो, म्हणजे सगळं वेळेत स्पर्धा चालू होणार, सगळं एकदम मस्त. ग्राउंड पण माझा तो म्हणजे फेवरेट आहे म्हणून मी सांगितलं. पीएनपी चषकचं आयोजन भारी असतं सगळ्यात, आणि ती मला टुर्नामेंट जिंकायची आहे लाईफ मध्ये एकदा, मी कॅप्टन असताना स्वतः. आणि नक्कीच होईल तुझं हे स्वप्न साकार लवकरच. कारण या स्पर्धा कधी बंद होतील असं वाटत नाही, कारण सगळ्यांना क्रिकेटचं वेड लागलेलं आहे. कारण जास्त करून लोक आपल्याकडे अलिबाग तालुक्यात वेडे आहेत क्रिकेटसाठी. पुढला प्रश्न आहे की खेळाडूंना पण पैसे मिळाले पाहिजेत, की आपण एखादी टुर्नामेंट खेळायला जातो, त्यात बेस्ट बॅट्समन, बेस्ट बॉलर, मॅन ऑफ द सिरीज असे फक्त ट्रॉफी दिली जाते, त्या रूपाने थोडीशी मानधन दिलं तर तुला काय वाटतंय, हे झालं पाहिजे का? आणि याबद्दल तुझं काय मत असेल? नाही, भेटलं पाहिजेच क्रिकेट, म्हणजे सगळ्याच जण पण कसे काम धंदा टाकून येतात, म्हणजे कसं जर ज्याची मेहनत असेल त्याला काय जर भेटले तर त्याला पण बरं वाटेल थोडं, म्हणजे कसं दिवस सोडून येतात कामावरनं, आणि प्लेअरांना पण पैसे भेटले पाहिजे कंपल्सरी. जसे माझ्या टीम मध्ये कसे यंग पोरं आहेत आता, त्यांना कसे अजून त्यांचं करिअर नाही काय, म्हणजे असं पुढचं फ्युचर नाही त्यांचं, त्यांना कसं अजून पैशाची गरज नाही. पण शेवटी कसं प्रत्येकाचा जॉब इम्पॉर्टंट आहे, कधी पण कामधंदा टाकून येणार जो पोरगा त्याला पैसे भेटणंच आहे क्रिकेटसाठी कंपल्सरी. म्हणूनच कसं आहे, एवढी पूर्ण टुर्नामेंट खेळतो, बेस्ट बॅट्समन आपल्या ट्रॉफीला 100% महत्व आहे. महत्व नाही असं नाही, पण त्याबद्दल थोडस अमाऊंट भेटली तर त्याच संघातला दुसरा खेळाडू कधी पुढे येऊन काय बोलणार, अरे मी याच्यापेक्षा आणखी पुढल्या नेक्स्ट टुर्नामेंटला मला ते भेटलं मेहनत पाहिजे. चांगली करतील, मेहनत चांगली करतील अजून, म्हणजे यंग खेळाडू पण आहेत ते पण चांगले करतील प्रयत्न, म्हणजे जसे पैसे भेटायला लागले तर मेहनत भरपूर करतील, म्हणजे प्रत्येक जण मला भेटला पाहिजे, आज मला चांगला खेळायचं आहे मग मला पैसे भेटतील, या हिशोबाने खेळतील प्रत्येक जण. बरोबर. पुढला प्रश्न आहे की टीमचे जेव्हा नंबर यायला लागतात, ते कोणत्या एखाद्या खेळाडू मुले येतात की पूर्ण 11 खेळाडू मुले येतात? कारण एखादा खेळाडू आपण एकदा बाहेर खेळायला गेल्यानंतर वाटतं की मी 1 2 टुर्नामेंट खेळलो की मी संघ खेळवतोय किंवा माझे मुलं संघ जिंकतोय, त्याबद्दल काय सांगशील?
कधीच कुठली टीम आहे ती एकामुळे जिंकत नाही, किती काय झालं तरी. आणि क्रिकेटवर जो गर्व करेल तो संपला इथेच, एक सांगायचं बोललं असं गेलं तर. आणि कधीच असा जो बोलतो प्लेअर माझ्यामुळे एकामुळे टीम आहे, असं कधीच काय नसतो. असे आम्ही पण म्हणजे बोललेलो आहोत. एखाद वेळेला मी स्वतः पण बोललेलो आहे, माझ्यामुळे टीम चालते, मी खेळतोय म्हणून जिंकतोय. आधी झालेला आहे असा बरोबर आमच्या टीम मध्ये पण. पण जे नंतर आपल्यावर दिवस येतात ना, तो वरचा बघणारा असतो. जाम बेकार दिवस येतात, कुत्रा पण विचारत नाही आपल्याला, अशी गोष्ट होते. आणि पुढे नेणारी पण आपली स्वतःची टीम असते कधी पण लाईफ मध्ये. बरोबर. म्हणूनच कधीच गर्व नसावा क्रिकेटमध्ये. कारण असं कोण एका मुलं संघ चालत नाही. सगळ्यांचं मिळून जेव्हा 11 हात मिळतील तेव्हाच तो संघ टॉप मध्ये पोहोचतो. काय सांगशील? पुढला प्रश्न असा की आपले ते एक एक सेट केलेला आहे, म्हणजे एक लो लॉट, मग मीडियम, मग सुपर 8. जे संघ मीडियम लो लॉटला आहे ते लो लॉटलाच खेळत राहत आहेत. ते कधी मीडियमला यायला नाही मागत. मीडियम मधले काही संघांना खेळायचे सुपर 8, पण ते पण मीडियम भेटतंय तर चल याच्यात नंबरला जातोय मग तेच खेळतो. काय सांगशील त्या संघाला? नाही, आता कसं आहे, टुर्नामेंट होतात 30,000, 40,000, 50,000. तिथे जसं जे 24 टीम होत असतील, जर तिथं जर 24 टीम होत असतील तर चिठ्ठ्या उडवल्या ठीक आहे, पण हे लाख रुपयाच्या मॅचेस होतात, 70,000, 80,000 होतात. तिथे जर म्हणजे या लो टीमाला जर सुपर 8 लागली कुठली टीम, तसे 10,000 रुपये एंट्री फी भरणं पण जाम मोठी गोष्ट आहे. कल्पना काय करायला लागते, प्रत्येकाला माहिती असतो काय करावं लागतं. तर सुपर 8 ला म्हणजे कसं, तो तेव्हा लाख रुपयाच्या 70,000, 80,000च्या टुर्नामेंटला सुपर 8 वेगळा पाडला तर ठीक आहे, पण एक 40-50 हजाराला चिठ्ठ्या उडवल्या तर बेस्ट आहे उलट्या सगळ्यांच्यात, म्हणजे काय प्रश्नच नाही ना. सुपर 8 वाले पण वैतागलेत अक्षरशः. काय या टीमा दर वेळेला आपल्याला म्हणजे त्यांच्यातच ते खेळतात प्रत्येक वेळेला. म्हणजे ठरलेलंच आहे, समोरचे नवीन बॉलर नाही येणार, कोण काय नाही येत. बॉलर फिक्स, सगळं फिक्सच आहे म्हणजे कंपल्सरी या टीमा. खरी गोष्ट. पण तू तेच संघाला काय सांगशील की एखादा सुपर 8चा संघ लागल्यावर समोरचा संघ सांगतो की आम्ही येणार नाही, किंवा आमच्या बरोबर यांना नाही खेळलं, आम्हाला त्यांच्यासोबत नाही खेळायचं. त्या संघाने काय सांगशील? कारण त्याही पण पुढे जर क्रिकेट त्यांचं चांगलं व्हायचं आहे तर त्यांनी पण या संघांशी खेळलं पाहिजे. काय बोलशील? नक्कीच खेळा. क्रिकेट आहे, कोण जिंकेल हारू शकेल हे पुढची गोष्ट आहे. कोण जिंकेल हारेल त्याचं, तुम्ही जर त्यांच्यासोबत सुपर 8 वाल्यांसोबत खेळाल तर पुढे तुम्हाला उलटा चांगला एक्सपिरियन्स येईल अजून. आणि तुम्ही जर तुमची स्वतःचा संघ जर मोठा करायचा असेल, त्यांच्यासोबत खेळून भले 10 वेळा हारलेत ना, तर तुम्हाला एक्सपिरियन्स येईल आणि तुमचा संघ मोठा होईल पुढे जाऊन काही वर्षात म्हणजे. बरोबर. या वर्षी मृणाल बनसोडकर आपल्याला गोविंद पथकामध्ये पण फ्रंटला दिसला. सगळे म्हणजे माझा हाच प्रश्न की क्रिकेट व्यतिरिक्त आवडता आणखीन कुठला गेम? गोविंदा. कारण तुझं प्रत्येक इथं मी बघितलं की तू त्यांना सांगशील तसं ती हे करत होती. त्याच्याबद्दल काय सांगशील की काय बोलशील तुमच्या पथकाबद्दल? गोविंदाचा विषय काढला का माझ्या डोळ्यातनं पाणी येतो अक्षरशः, कारण त्यांचा मी कोच आहे. अलिबाग कोल्हेवाड गोविंद पथकाचा मी कोच आहे प्रॉपर. आणि यावर्षी आमच्याकडनं म्हणजे जाम मोठी म्हणजे चूक झाली, 8 थर आमचे लागले नाही. थोडक्या 1 सेकंदासाठी आमचं म्हणजे थर कोसळला, त्यासाठी आमचं अलिबाग कोल्हेवाडा गाव भरपूर नाराज आहे त्यासाठी. म्हणजे पोरांनी जाम मनावर घेतलं ही गोष्ट, आणि नक्कीच आम्ही पुढच्या वर्षी आमचं स्वप्न 8 थर लावायचं, तो पूर्ण करू आम्ही नक्कीच. तुमच्या ज्या कोळी समाजाच्या जशा मॅचेस होत्या तशा प्रत्येक समाजाच्या मॅचेस होतात. त्यात प्रत्येक समाजा जवळ आला पाहिजे असं प्रत्येकाचं मत आहे. तुमच्या समाजाबद्दल काय सांगशील की तुमचा समाज किती क्रिकेटला महत्व देतो आणि तुमच्या कामांना किती महत्व देतो? आमचा समाज म्हणजे जास्त म्हणजे आमच्या समाजात मध्ये खेळायला भेटत नाही पोरांना. कारण लहानपणापासूनच म्हणजे पोरांना म्हणजे वडिलांचेच आमचे धंदे म्हणजे बोटीचे असतात. मग ते वडिलांचा म्हणजे बोटी आल्या का, सगळ्या आल्या का पोरांना डायरेक्ट मग ते कंपल्सरी बोटीजवळ जायला सांगतात. त्यामुळे क्रिकेट खेळायला म्हणजे भरपूर जणांना आमच्या समाजामध्ये नाही भेटत. असे नेमकेच खेळाडू आहेत नावगावचे, ते भरपूर जण खेळतात ना क्रिकेट. बाकीच्या आमच्या समाजामध्ये पण भरपूर प्लेअर आहेत असे, म्हणजे कोलीवाड्यातले नाही खेळत, चांगले चांगले प्लेअर आहेत आमच्या पण गावामध्ये, पण ते कामानुसार नाही खेळायला भेटत म्हणजे त्यांना. खरी गोष्ट. अलिबागच्या टीम म्हणजे अलिबागची जर तुला संघ निवडायला सांगितलं, फक्त अलिबाग मधलेच खेळाडू की जे बाहेरच्या खेळाडूंना पण हरवू शकतात, ओपनच्या खेळाडूंना, असे जर तुला खेळाडू निवडायला सांगितलं तर कोण कोण खेळवशील? फक्त अलिबाग मधलेच, सिटी, अलिबाग सिटी. अलिबाग सिटी बघायला गेलेत तर आता मग बघायला गेलेत तर पहिला ओपनर म्हणून मी स्वतः असेन म्हणजे अलिबाग सिटी मधनं.
असं मोठंपणा नाही, पण मीच असेल ओपनर. त्यामध्ये ओपनर म्हणून अजून मी विराट जुईकरलाच घेईन सोबत. नंतर पंकज जाधव असेल वन डाऊनला, पंकज जाधव असेल. बरोबर. नंतर मी रोहित पाटीलला चान्स देईन. 4 झाले. सार्थक सरपाटीला 5वा, सार्थक सरपाटीला 5वा. अजून म्हणजे जतेश सारंगला एक घेईन 6वा. विराज पेरेकर आहे 7वा, विराज पेरेकर आहे 7वा. बॉलर म्हणून 7 झालेत. अजून एक ऑलराऊंडर म्हणून आमच्या अलिबागमध्ये बघायला, सिटीमध्ये बघायला गेलेत तर विकी इंगळे म्हणून एक आहे 8वा. आणि 3 बॉलर म्हणजे 2 भोकाडे बंधू. आयुष भोकाडे यंग टॅलेंट 16 वर्षाचाच आहे. काही दिवसात चर्चेत नाव येईल आयुष भोकाडे म्हणून. प्रिन्स भोकाडे आता नाव आलाय चर्चेमध्ये लोकांच्या. आयुष भोकाडे त्याच्यापेक्षा भारी होणार 100%. 10 झालेत. आणि एक म्हणजे राष्ट्रांडेचं नाव घेणं 11वा. बरोबर. चांगली टीम आहे, कारण सगळे यंग आणि जुने खेळाडूंचा भरणा असलेली बोलू शकतो. अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीला एक मॅच झाली होती तुमची, नक्कीच. साखर वर्सेस युवी स्पोर्ट्स अलिबाग. ही मॅच खूप चर्चा झाली होती त्या एका डिसिजन वरून. काय सांगशील त्याबद्दल? कारण खूप अशी चर्चा झाली होती की डिसिजन नक्की कोणाच्या बाजूने गेला, तुला काय वाटतंय? मी त्या प्रदीप स्फोट सागरचा करणार होतो. असाच मी मागाशी बोललेलो तुला APL ला. म्हणजे आयोजन म्हणजे सगळं पद्धतशीर पाहिजे. म्हणजे एक असं म्हणजे डिसिजन होतो चुकीचा, कमिटीचा पण निर्णय होतो चुकीचा. तर तेव्हा एक बॉल 6 पाहिजे होत्या. राजेश सारंग होता, राजेश सारंग. त्यांनी 3 बॉल 12 असताना 6 मारली. नंतर एक बॉल डॉट झाला, एक बॉल 6 आली मॅच. आणि एक बॉल 6 पाहिजे असताना पाठी त्यांनी डिक्लेअर केला बॉल तो. म्हणजे त्यांना वाटलं आम्ही जिंकलो. ते डायरेक्ट धावत गेले ग्राउंडमध्ये. साई अप्पल म्हणून होता आणि तो त्यांच्या टीम मधलाच कोणतरी प्लेअर होता. ते धावत गेलेले आतमध्ये ग्राउंडमध्ये, पूर्ण विकेटवर धावत गेलेले. आणि नंतर अंपायरनी म्हणजे चेक केला तेव्हा तो बॉल होता, नो बॉल होता. फ्रीट म्हणजे पायाचा नो बघितला तेव्हा म्हणजे कंपल्सरी आम्हाला याला आयोजनाला पण सांगितलेला काय पेनल्टी असते त्याला, म्हणजे आतमध्ये कोण गेला तर काय गेला तर. पण ती टुर्नामेंटला आम्हाला त्यांना पेनल्टी दिली नव्हती. म्हणजे आम्ही ती मॅच डायरेक्ट विन झालो होतो. आम्हाला पण दुःख झालं ती मॅच. आणि नंतर पण आम्हाला अंगावरचा म्हणजे फ्रीट म्हणजे बिमर टाकून पण आम्हाला ती संधी आली होती. आणि तो एक म्हणजे एक्सपिरियन्स खेळाडू म्हणजे आग्रावचा खेळाडू होता. 1 बॉल 2 वर मॅच आलेली ती. एक्सपिरियन्स खेळाडू होता तो आग्रावचा, शैलेश म्हणून. त्याच्याकडनं नाही झालेली ती मॅच. आम्हाला जाम दुःख झालं ती मॅच भरपूर, अलिबाग चॅम्पियन ट्रॉफीचा. कारण माझं गाव होतं तिकडे, अख्खा अलिबाग फुलवड बघत होता मला. त्यांची आशा होती काय हा जिंकावा. माझ्या गावाचा पण भरपूर सपोर्ट असतो मला. त्या मॅच मुळे दुःख झालेला भरपूर. बरोबर. पुढला प्रश्न हा आहे तुला की आता त्या तू जसं बोललास ना, तू एक्सपिरियन्स प्लेअर होता, त्याबद्दलच आहे की एक्सपिरियन्स म्हणजे आपले सिनियर खेळाडूंबद्दल काय सांगशील की हल्दी रिस्पेक्ट राखला जात नाही सिनियर खेळाडूंचा, त्याबद्दल काय सांगशील? तुझं मत काय? मी तर प्रत्येक सिनियरची रिस्पेक्ट करतो. रिस्पेक्ट ही करणंच आहे मोठ्या लोकांची. त्यांनी त्यांच्या काळात क्रिकेट गाजवलेलं आहे. आज तुम्ही फॉर्मला जर पण त्यांनी पण आधी काय केलेलं आहे हे तुम्हाला माहिती नसतं, काय केलेलं आहे आणि काय नाही ते. त्यांच्या काळात ते म्हणजे स्टार होते. आज आपण आपल्या काळात मध्ये आहोत. त्यांच्याकडे आता म्हणजे वय झाल्याप्रमाणे नाही खेळता नाहीत प्रत्येकाला. त्यासाठी सिनियरची रिस्पेक्ट ही कंपल्सरी करणं आहे लाईफमध्ये. सिनियरची रिस्पेक्ट कराल तरच तुम्ही क्रिकेटमध्ये वर जाल. एकच म्हणणं आहे माझं. बरोबर. कारण त्यांनी गाजवलेला काळ हा तुम्ही आता गाजवतात त्यापेक्षा पण वेगळा असू शकते. वेगळा असू तुम्ही जे शकतो. पहिल्या चेंडूवर षटकार मारतात, तू त्यांचे तर पहिल्या चेंडूवर षटकार नव्हते मारत, खालून खेळत होते, पण त्यांचे नावं अजून पण चर्चेत आहेत. तसं महेंद्र म्हात्रे दादा, नक्की. राजू शास्त्री आपण बोलू शकतो. असे खूप सारे प्लेयर आहेत की ज्यांचे नाव अजून देखील सन्मानाने घेतलं जातं. पुढला प्रश्न असा आहे की तुला असं वाटतं का की अंपायर चुकीचे निर्णय देतात जास्त, असं तुला वाटतं का? अंपायर कडून पण चुकीचे निर्णय काय देऊ नसतात, कधी कधी चुकीचे निर्णय पण देतात, एखादा खेळाडू च्या बाजूने पण दिले जातात. तू काय सांगशील त्याबद्दल? अंपायर म्हणजे ग्राउंडमध्ये एक प्रकारे बघायला गेलेत तर तो म्हणजे आपल्यासाठी हेच असतं. एक बघायला गेलेत तर अंपायरने काय डिसिजन दिला ठीक आहे,
चुकाही होणारच. तो काय शेवटी काय कॅमेरे लावून नाही डोळ्याला काय याला त्याला पहिलाच समजतोय का हा बॉल हे झालाय ते झालाय. चुकीचा डिसिजन हा होणारच, किती काय झाला तरी, कोणी अंपायर असू दे. इंटरनॅशनलला चुकीचे डिसिजन होतात, तर कॅमेरा असतात म्हणून आपले सक्सेसफुल होतात ते. इंटरनॅशनल वाले जर त्यांचे म्हणजे परीक्षा देऊन त्यांचे पण चुकीचे डिसिजन होतात, तर आपले अंपायर काय करणार शेवटी. चुकीचे डिसिजन होणारच कंपल्सरी, किती काय झालं तरी. कारण बहुतेक कडून असं बोललं जातं की अंपायर एखादा खेळाडू मोठा खेळतोय तर त्याच्या बाजूने निर्णय देतात. तुला काय वाटतंय? असं नाही काय वाटत मला. उलटे काय मला वाटतं, उलटे मोठ्या मोठ्या प्लेअरांवर अंपायर उलटे हे असतात, उलटे एकदम डोक ठेवून असतात एकदम, असं वाटतं मला. असं काय नसतं. बरं. आता क्रिकेटच्या व्यतिरिक्त मृणाल वर्सोले काय करतो? म्हणजे आता क्रिकेटच कंपल्सरी आपल्याकडे कसं आहे क्रिकेट काही म्हणजे काही मौसम पर्यंत असतं, परत नंतर बंद होतं. त्यानंतर काय करतो? नाही, मी घरीच असतो. माझ्या आई वडिलांनी सांगितलेलं आहे मला. त्या माझं कॉटेज आहे, मला कॉटेज सांभाळायला सांगतात. अक्षी नागावमध्ये माझं कॉटेज आहे, ते कॉटेज सांभाळतो मी. आई वडिलांनी सांगितलंय मला ते तेवढंच, बाकीचं काय एवढा नाही विषय माझा. बरं. रबर क्रिकेट बद्दल काय सांगशील? कारण रबर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट हल्ली आपले तर रबर क्रिकेट जास्त प्रमाणात वाढलंय. रबर क्रिकेट खेळण्यासाठी खेळाडूंनी काय प्रिपरेशन केलं पाहिजे? आणि तुला काय वाटतंय खेळाडू म्हणजे रबर क्रिकेट मुलं टेनिस क्रिकेटचं महत्व कमी होतंय का? नाही नाही नाही, टेनिस क्रिकेटचं जेवढं क्रेज आहे तेवढं रबर क्रिकेटला नाही आहे, किती काय झालं तरी. कारण रबर क्रिकेट हे भरपूर प्लेअर कमी खेळतात. टेनिस म्हणजे कसे सर्व प्लेअर म्हणजे उत्सुकतेने असतात कधी आपला सीझन चालू होतोय. तसे रब्बरला पावसाच्या यानी म्हणजे पाय सटकेल म्हणजे इंजॉर्ड होऊ आपण, त्यामुळे रबर क्रिकेट भरपूर प्लेअर नाही खेळत. आपल्या अलिबाग मधल्या पण भरपूर टीम आहेत त्या ज्या रबर टीम रबर नाही खेळत. बरं. रबर क्रिकेट खेळताना काय पाहिजे खेळाडूकडं? म्हणजे काय असं टॅलेंट पाहिजे की ज्याने रबर क्रिकेट कसं बॉल पावसात पडल्यानंतर ज्या वेगाने येतो त्या वेगाने बॅट पण आपली फिरली पाहिजे. काय सांगशील? ज्याचा रबर रबर क्रिकेटला ज्याचा टायमिंग पॉवरफुल आहे तो श्रेष्ठ खेळणार. जो लेदर क्रिकेट जो खेळतो पॉवरफुल, तो रबर क्रिकेट त्याला काय वाटणार नाही. जो पाण्या म्हणजे कसं प्रत्येकाचं हे आहे म्हणजे एकदम म्हणजे सुकी विकेट असली तर आपला नॉर्मल प्लेअर पण त्याच्यावर खेळू शकतो. पण जेव्हा विकेट स्किटी असते म्हणजे पाऊस पडतो तेव्हा जाम विकेटला खेळणं डेंजर असतं. तुला पण माहितीच असेल नक्की, ते बेकार खरी एकदम. गोष्ट आहे. नक्कीच. पुढला प्रश्न असा आहे की लेदर क्रिकेट खेळाचा अनुभव आहे का तुझ्याकडे? नाही 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 नाही. आता आम्ही या वर्षीत म्हणजे गेल्या वर्षीत आमच्या केतन सर आहेत, आमचे केतन सर म्हणून आहेत, केतन भगत, त्यांनी आमची लेदरची टीम जॉईन केलंय. केतन सरांकडनं पण आम्ही भरपूर एक्सपिरियन्स, आमच्या कोलिवाड्यातलेच आहेत. केतन सर आमची आता कोलिवाडा टीम जॉईन केली आमची म्हणजे लेदरला केतन सरांनी. खेळायला जाशील की नाही? कारण लेदर क्रिकेट मध्ये वेगळा म्हणजे लेदर क्रिकेट आणि टेनिस क्रिकेट मध्ये काय वेगळेपण आहे तुझ्याकडून ऐकायला आवडेल. कारण तुझं क्रिकेट हे फक्त हाणामारीचं जास्त आहे. जसं धावण्याचं कमी पण हाणामारीचं जास्त आहे. आणि लेदर क्रिकेट हे संयमाने खेळावं लागतं. काय सांगशील जर खेळायचा आमच्या चान्स भेटला तर? लेदर क्रिकेट आम्ही गेल्या वर्षीच खेळलो होतो. आणि आम्ही गेल्या वर्षी म्हणजे एंडिंगला अशी प्रॅक्टिस पण केलेली लेदरची. म्हणजे ते ढगेचं हे आहे, ढगे सरांचं हे आहे, तिकडे क्लब आहे, तिकडे प्रॅक्टिस पण केतन सरांनी आमची भरपूर चांगली प्रॅक्टिस घेतलेली. आम्ही एक संघ होता रेवदंड्याचा, त्यांच्यासोबत मॅच पण खेळलो, मॅच जिंकलेलो लेदरची. केतन सर म्हणजे आम्हाला शिकवतात लेदर खेळायला. आणि पण टेनिस मध्ये तिथे कसा आहे विषय, उलटे सुलटे शॉट मारायला भेटणार नाही म्हणून. नाही नाही, आपल्या पॅड असतात, लोज असतात, ते आपला संबंध पण नसतो. काय असं उलटा सुलटा करू शकत नाही, डायरेक्ट बेकार एकदम बॉल येतो तो लेदरचा. खरी गोष्ट. पुढला प्रश्न असा की माझ्या पेज बद्दल काय सांगशील? तुम्ही म्हणजे भावा एकदम म्हणजे पेज हा खोलून म्हणजे अलिबागच्या प्लेअरांना म्हणजे तू रील्स बनवतोस ज्या, अजून म्हणजे तू हे इंटरव्ह्यू घेतोस म्हणजे अलिबागच्या प्लेअरांना तुझ्यामुळे वर जाण्याची पण भरपूर मोठी संधी आहे. तुम्ही चांगलं केलेलं आहे एकदम हे. कारण प्रत्येक तुला खेळाडू धन्यवाद बोललो आपला पाहिजे. आपल्या तसं बोललास तर प्रत्येक खेळाडू हा फक्त अलिबाग पुरताच राहतोय. कारण तो माझा पुढला प्रश्न तुला तोच होता की रायगड सारख्या संघात जिल्ह्याचे जे संघ जातात, रायगड म्हणजे फक्त पेन, पनवेल, उरण हेच नाही. रायगड म्हणजे पूर्ण पूर्ण आलं ना, महाड पासून सगळे सगळे खेळाडू. अलिबागचे खेळाडू का नाही त्या संघात? याच दुःख आहे कारण आपले खेळाडू दिसत नाहीत, कारण आपल्या खेळाडूंचे कोण रील्स बघत नाही, काय नाही. तू काय सांगशील की या माझा हाच प्रयत्न आहे की अलिबागचं क्रिकेट पुढे जावं म्हणून. तर तुला काय वाटतं हे जे संघ फक्त यात फक्त तिकडलेच खेळाडू दिसतात त्याबद्दल तुझं मत काय?
नक्कीच तुम्ही अलिबागच्या प्लेयरांसाठी तुम्ही एक म्हणजे ना ही मोठा हे करायचा प्रयत्न तुझा चालू आहे. म्हणजे जे तू रील्स टाकतोस, हे म्हणजे इंटरव्ह्यू घेतोस, म्हणजे प्रत्येकाला म्हणजे आता ज्या रील्स टाकतोस ते सर्व म्हणजे मोठे प्लेयर जे बघतील ते म्हणजे बघून ते म्हणजे असं म्हणजे बाहेरचे म्हणजे स्पॉन्सर आहेत काय आहेत ते तुझ्या रील्स बघून पण जे प्लेयरांना ठरू शकतात की यांना आपण खेळवाय बोलावे. आणि तुम्ही म्हणजे हे मोठा चांगला हे केलं प्लेयर लोकांसाठी प्लॅटफॉर्म दिलेला आहे एक प्रकारे. म्हणजे तुझा पण धन्यवाद बोलीन मी चांगला म्हणजे तुला नाही, एक. नक्कीच धन्यवाद तुमचं बोलायला हवं. तुमच्या सारखं टॅलेंट बाहेर दाखवणं पण महत्वाचं आहे. रायगड प्रीमियर लीग सारखी स्पर्धा खेळण्याचा योग तुला कधी आला आणि काय वाटते ती रायगड प्रीमियर लीग ची स्पर्धा? कारण म्हणजे अलिबाग तालुक्यातून क्वचित क्वचित प्लेअर खेळतात ती स्पर्धा. काय सांगशील रायगड प्रीमियर लीग? नेमकेच 10 ते 12 ते 15 प्लेयर खेळतात आपल्या अलिबाग मधले रायगड प्रीमियर लीग. नेमकेच 10च असतील मला ते 10 ते 12 प्लेयर असतील आपल्या अलिबाग मधले. मला पहिलाच चान्स म्हणजे SP सुपर प्लेयर्स पेजारी आंबेपूर त्यांनी चान्स दिला होता मला. म्हणजे गेल्या वर्षी मी चांगला फॉर्म मध्ये होतो म्हणजे असं त्यांनी चान्स दिला होता मला. पहिली मॅच मी भले बसलेलो, अनसोल्ड झालेलो आणि मला त्यांनी घेतलेलं अनसोल्ड मधनं आणि मला त्यांनी चान्स पण दिलेला. मी 9 बॉल 4 रन खेळलेलो. ती पण माझ्या जाम म्हणजे बेकार वाटला मला ती मॅच. म्हणजे आम्ही किरण पवार म्हणजे मयूर वाघमारे सोबत खेळत होतो. फर्स्ट टाइम त्याला मी म्हणजे आधी फेस केलेला पण त्या 22व्या विकेटवर त्याला फेस करून मी घाबरलो अक्षरशः त्याला. ती मॅच माझ्या एकदम दुःख झालेला मला. रायगड प्रीमियर लीग मी तेव्हा खेळलेलो. नंतर मी असा ती वर्षातनं स्टार्टिंगलाच होते टुर्नामेंट. मी त्या दिवसापासून पण मनावर घेतला का आपल्याला स्वतःला सिद्ध करून खेळायचंय बोललो रायगड प्रीमियर लीग बोललो. त्यासाठी मी रब्बरला फॉर्म पण नव्हतो भरत. माझा पंकज जाधवनी फॉर्म भरला रब्बरला RPL साठी. मी बोललो मी नाही खेळत बोललो. तिथं काय बोललो मोठे प्लॅटफॉर्म चालू आहेत बोललो आणि आपण कुठं आपल्यासारखा लोकल प्लेअर तू मला नेतच बोललो तिथं खेळायला बोललो. तू भर बोलते. त्यांनी माझा स्वतःहून फॉर्म भरला पंकज जाधवनी RPL ला त्या रब्बरच्या. आणि त्यांनी मला म्हणजे दोघं म्हणजे टीम मध्ये प्रत्येकामध्ये हे राजकारण असतोच किती काय झालं तरी. तर प्रत्येक जण बोलत होता काय याला हा ना ओपनिंगला जाऊ दे तो ओपनिंगला जाऊ दे. पण पंकज जाधवनी मला त्या ओपनिंगला चान्स दिला रब्बरला आणि मी ती काहीतरी 17 बॉल 40 खेळलो यावर्षी. म्हणून ती मला रायगड प्रीमियर लीगचा मला म्हणून तो यावर्षी प्लॅटफॉर्म भेटला. RPL ला मी यावर्षी स्वतःहून फॉर्म भरला म्हणजे आणि मी 50,000 पॉईंटला सोल्ड झालो यावर्षी. म्हणजे मला स्वतःच्या मनावर होता का मला स्वतःच्या जीवावर एक दिवस तरी RPL खेळायचा आहे आणि मी तो खेळलो. स्वप्न माझं पूर्ण झालंय तो एक बघायला. खरी गोष्ट आहे. तिथं पण यावर्षी तू जे 2 वर्ष फॉर्मला आहेस तसंच खेळ आणि तुझं नाव अलिबाग पासून म्हणजे रायगड प्रीमियर लीग आणि रायगड पासून पुढे जाऊ दे. याबद्दल खरोखर तुला शुभेच्छा देतो. आणि पुढला नक्कीच. प्रश्न असा की कधीतरी बॅड पॅच येतो जो तुझा ते म्हणजे याचा झाला, आजारी होतास त्यानंतर कमबॅक केलंस तू. पण क्रिकेटमध्ये पण बॅड पॅच येतो की एखादे आपले बॅटलाच बॉल लागत नाही, किती पण झालं तरी बोल्डच होतो हेच होतो. तर काय सांगशील कधी आयुष्यातला हा बॅड पॅच आला? 2 वर्ष बॅड पॅच होता बाबा. 2 वर्ष लाईफ मध्ये लोकांनी जाम चेष्टा घेतलेली. म्हणजे चेष्टा म्हणजे बोलतो ना असे काही लोक आहेत ना मला टाकून पण गेलेले आहेत मॅचला असे. आता नाव नाही घेऊ शकत कोण गेलेले प्लेयर काय गेलेले ते. बरं. ते दिवस माझ्या पूर्ण लक्षात आहेत. म्हणजे हसायचे असे काय कामाचं आहे म्हणजे असे पण बोललेले आहेत. त्यांना दाखवून दिला मी म्हणजे पूर्ण काय आहे तो पूर्ण. हाल माझी ते बॅटिंग बघतात स्वतःहून माझी. मृणाल खरी वरसरकर गोष्ट आहे. काय आहे ते त्यांना दाखवून दिला म्हणजे मनावर घेतलं जी गोष्ट काय आहे ते दाखवून देईन बोललो तुम्हाला. आणि ते दिवसापासून जी प्रॅक्टिस केली ते आजपर्यंत एवढ्यापर्यंत आहे. बरोबर. ओपन क्रिकेटला आजपर्यंत भेटलेलं मोठं मानधन म्हणजे पैशांरूपात म्हणजे प्रत्येकाला दिलं जातं. तुला भेटलाय का सर्वात मोठं मानधन आजपर्यंत ओपन मला क्रिकेट? लीगला आता लीग झालेली PNP चषक आम्ही रनरअप होतो सेकंड वर्षाला रनरअप होतो तेव्हा मला आलते 50,000 रुपये दिलेले त्यांनी. तो माझा मोठा मानधन आहे. खरी गोष्ट आहे. कारण एकदा तरी आयुष्यात असं वाटतं की क्रिकेट खेळल्यानंतर काहीतरी भेटलं. पण हे भेटल्यानंतर प्रत्येकाला असं वाटतं की खरोखर आपण पण आता कोणतरी आहोत अलिबाग तालुक्यात. नक्कीच नक्कीच. काहीतरी आपल्या नावाची चर्चा आता कायमस्वरूपी राहील. मृणाल वरसोलकर आज असेल नसला म्हणजे क्रिकेटमध्ये आज बास केलं किंवा उद्या जरी बास केलं तर मृणाल वरसोलकर कोण होता हे सगळे लक्षात ठेवतील असं बोलायला काही हरकत नाही. बॅड पॅच पासून भावा ठरवलेला नक्कीच तेव्हा
काय बोललो, आपल्याला मोठा क्रिकेट नाही खेळायचं, फक्त आपल्याला अलिबागमध्ये तरी आपलं नाव म्हणजे केलं पाहिजे एवढाच माझ्या मनात होता. म्हणजे मी रोजचा विचार करायचो, बॅट पॅच होता ना जेव्हा माझा, तेव्हा सगळे हसायचे, कोण नसतो सोबत आपल्या, कधीच कोण नसतो सोबत, आपल्याला स्वतःला कमबॅक करायचा असतो तेव्हा, फक्त सगळ्यांवर बॅट पॅच येतो. मी तेव्हा मनातच ठरवलेला, काय बोललो, आपण जे आहे ते दाखवून देऊ, सिद्ध करू काय आहोत ते. त्या दिवसापासून ठरवलं ना, तो आजपर्यंत ठरवलेला आहे आपण. त्या प्लेअरांना मी कधी घेत पण नाही माझ्या टीम मध्ये पण. बरोबर आहे. कारण त्यांनी पण तुझ्यावर तशीच वेळ आणली होती की नक्कीच. नकोच, हा कशाला पाहिजे असं. सर्वात डिफिकल्ट गेलेला बॉलर मृणाल वर्सलकरला, अलिबाग मधला आणि ओपन क्रिकेट मधला. अलिबाग मधला बघायला गेले तर भार्या, श्रेयस पत्रे. श्रेयस पत्रे सारखा बॉलर नव्हता अलिबाग तालुक्यामध्ये पण. नक्कीच बोलीन मी, त्याने आता परत एकदा कमबॅक करायला पाहिजे. तो आता क्रिकेटमध्ये जास्त दिसत नाही. श्रेयस पत्रेची जी बॉलिंग होती ना, ती क्लास होती सर्वात. आणि ओपन क्रिकेट मधला कोण बॉलर की जो मयूर फेस करायला मयूर एकदम मयूर वाघमारे. बेकार बेकार एकदम. बरोबर. आणि आणि अलिबाग तालुक्यात आपल्याला एक पण करण कडवे पण एक मला डिफिकल्ट जातो जास्त, म्हणून तो कावाडेचा पोरगा आहे करण कडवे, तो पण मला जास्त म्हणजे डिफिकल्ट जातो जास्त करून. मृणाल वर्सलकरचा आवडता शॉट कुठला, म्हणजे आवड आपल्यासाठी फेवरेट असतो. स्वीप शॉट. स्वीप शॉट मला जाम फेवरेट आवडतो. मला मला मारायला भरपूर आवडतो स्वीप शॉट. अलिबाग क्रिकेट मधला कोणता असा खेळाडू आहे जो मृणाल वर्सलकरला फेवरेट आहे, म्हणजे बॅट्समन? पिंट्या पाटील सर, ऑलवेज फेवरेट, लाईफ टाईम. काय सांगशील त्यांच्याबद्दल? कारण एक सांगतो, पिंट्या पाटील बद्दल बोलायचं झालं तर जे टॅलेंट त्यांच्याकडे आहे ते अलिबाग तालुक्यात कोणाकडे नाही असं बोलायला पण हरकत नाही. कारण नक्कीच नक्कीच, कोणच नाव बेस्ट नाही अलिबाग. ऑलराऊंडर, हा बेस्ट ऑलराऊंडर आहे. बॅटिंग असो बॉलिंग असो, बॅटिंग न झाली तर बॉलिंग मध्ये 100% देणार, बॉलिंग न झाली तर बॅटिंग मध्ये 100% देणार. पिंट्या पाटील सर असे आहेत ना बॅटिंगच्या काय बाबतीत. त्यांचं कोणता असा सामना आहे की जिथून तुला ते आवडायला लागले असं बोलायला? मला त्यांचे प्रत्येक सामने आवडतात. त्यांच्या समोर तुम्ही भले, आता तालुक्यात आपले भरपूर प्लेअर आहेत, बिग हिटर आहेत, असे भरपूर जण आहेत असे, पण त्यांची बॅटिंग आहे ना, ही कोणालाच जमू शकत नाही तालुक्यामध्ये. एकच होता आणि एकच राहील लाईफ मध्ये. ज्यांना 70 रन पाहिजे असतील, भले ते आहेत ना 5 ओव्हरची मॅच 70 रन पाहिजे, भले ते 3 ओव्हर म्हणजे पहिले 3 ओव्हर असे, मग आपल्याला वाटेल आपण पहिले 70 रन पाहिजे असतात, पहिलेच आपण म्हणजे मारायला जातो, 3 ओव्हरीत फिनिश करू का 4 ओव्हरीत फिनिश करू. त्यांच्या मनात तसा विषयच नाही कधी लाईफ मध्ये. त्यांचे पहिले 3 ओव्हर 30 काढतील, लास्टचे 2 बॉलर चॉईस करतील, त्यांना ते 40 रन इझी करणार. फक्त असं एकच बॅट्समन आहे तालुक्यामध्ये आपल्या, पिंट्या पिंट्या पाटील पाटील. सर, ऑलवेज ग्रेट ग्रेट प्लेअर. अलिबाग तालुका माय फेवरेट. बरोबर. माझा मी जेव्हा कॅप्टन असेल लाईफ मध्ये, अजून ते चांगलेच आहेत, भरपूर चांगलेच खेळतात ते आजपर्यंत, पण मी जेव्हा कॅप्टन असेल तेव्हा त्यांना एकदा माझ्या टीम मध्ये घ्यायचा मी प्रयत्न करीन आणि त्यांना कॅप्टनशिप करायला देईन. एकदा माझी इच्छा आहे त्यांना घेऊन खेळायची माझ्यासोबत. क्रिकेटमध्ये सर्वात फेवरेट तुझ्यासाठी तेच आहे, बोलायला तेच, हरकत नाही. नक्कीच नक्कीच नक्कीच, बिग फॅन. आणि जर आपण आंतरराष्ट्रीय क्रिकेट मधला जर तुझा आवडता खेळाडू विचारला तर तो कोण असेल? हार्दिक पांड्या. हार्ड हिटर. हार्ड हिटर. सूर्यकुमार एक बेस्ट 360. खरी गोष्ट आहे. जे तुला तुझं जे टॅलेंट आहे ते त्यांच्यात, म्हणजे त्यांच्या जसं नेचर आहे तसंच तुझं पण नेचर आहे की आलेला बॉल सीमारेखा पारच पाहिजे. झाला पाहिजे. नाशिकची टुर्नामेंट तुम्ही खेळायला गेले होते या वर्षी, आता नंबर आला होता तुमचा, नक्कीच. काय सांगशील त्याबद्दल? नाशिकची टुर्नामेंट काशीची टुर्नामेंट म्हणजे, काशीच्या टुर्नामेंटला आम्ही आमच्यासारखा म्हणजे भरपूर मोठा आमचा तो सीन झालेला आहे तो. म्हणजे मला आयकॉन खेळायला चान्स होता एक टीम मधनं, पण मी पहिल्या दिवशी खेळायला गेलो ना आयकॉन, म्हणजे म्हणजे माझ्या घरी विषय झाला थोडा एक, म्हणून मी गेलो नाही. दुसऱ्या दिवशी म्हणजे एक म्हणजे आमचा तो सुशांत जाधव म्हणून पुण्याचा ओनर होता, पुण्याचा ओनर होता. त्याची टीम होती कुठली तरी, म्हणजे पुण्या साईडचीच टीम होती, आणि त्यात भूषण गोळे आणि विजय पावले आयकॉन होता त्याच्यात दोघं. काही कारणास्तव ते आले नाही.
मला 10:30 वाजता फोन आला. 10:30 वाजता बरोबर मला पंकज जाधवचा फोन आला. पंकज जाधव पहिल्या दिवशी खेळून हारलेला बहुतेक, हारलेला. मला फोन आला दुसऱ्या दिवशी मला 10:30 वाजता. काय बोलते, काही कर बोलते, आणि बोलते तिथं मॅचला पोच बोलते काशीतला. तू कुठले पण प्लेअर घे बोलते, कुठले पण प्लेअर घे, आणि तू बोलते पोच बोलते काशीतला. मी बोललो आयकॉन, आयकॉन तो बोलते बघ बोलते आपले जसे साधे बोलते. मी बोललो हो ठीक आहे, बघतो बोललो पोचत पोरांना, माझी फॅमिली सारखी टीम आहे, मी जिथं बोलीन काय संपला विषय, असा विषय आहे. पोरांना फोन लावले जायचा खेळायला, ते काय बोलणार माझ्या पुढे काय बोलू शकत नाही, चला जाऊ बोलते. असे जमलो आम्ही 8-9 जण जमलो. आयकॉन पण बघायचा. 12ला बरोबर टच व्हायचा होता. आम्ही 11:30 पर्यंत आमच्या अलिबाग मध्येच होत प्रॉपर. तर सार्थक म्हणून मी प्रिन्सला विचारतो आणि विराजला कधी पण, आणि सार्थकला कोणाला घ्यायचा. तर आमच्या मनात पण नाही त्या दिवशी, म्हणजे टायमिंग मध्ये आपल्याला सुचत पण नाही कोणाला घ्यायचा कोणाला नाही घ्यायचा. तर आम्ही बरोबर. करण कडवेला फोन लावला होता. तर करण कडवे नेमकाच पुण्यामध्ये होता वाटते तेव्हा. करण कडवे आमचा म्हणजे तो प्रॅक्टिस पण आमच्यासोबत करतो वर्षभर. तर करण कडवे नाही अवेलेबल नव्हता. म्हणजे आमचाच प्लेअर आहे, बोलला आता जायचं तर मस्तीत खेळायला, तर आपण याला आपल्याच प्लेअरला घेऊन जाऊ ना आणि संधी देऊ बोललो खेळायची बरोबर. बोललो. खरी गोष्ट. तर करण कडवे अवेलेबल नव्हता तेव्हा, आमचाच प्लेअर होता. म्हणजे प्रॅक्टिस पण तो अलिबागला करतो, कावड्याचा आहे प्रॉपर. तर नंतर आम्ही लावला करण तोडणकरला फोन लावला. करण तोडणकरचे म्हणजे आमच्या भावासारखाच आहे तो पण टीमच्या. त्याला आम्ही कधी पण नेतो आयकॉन, म्हणजे ओपन टुर्नामेंट असू दे कुठे असू दे, त्याला आम्ही खेळवू कंपल्सरी. एका शब्दावर तो आमच्या 15 ते 20 मिनिटात अलिबागला आला. दुसरा आयकॉन भेटतच नाही. आता जाताना रस्त्यात बोलते, आता सार्थक बोलते मला, दादा बोलते जाताना बोलते, आता बोलते रस्त्यात कोणाला तरी घेऊ चल बोलते. मी बोललो कोण भेटल, नंबर पण नाही कोणचा, म्हणजे नंबर होते पण ते खेळलेली कुरुल टीम पण अख्खी. तो बंटी भुगेला आम्ही रस्त्यात उचलला. बंटी भुगे म्हणून प्लेअर आहे, तो बॉलर आहे कुरुलचा, त्याला रस्त्यात उचलला. चल बोललो, ये बोललो गाडीवर बस. अशी नेले 2 आयकॉन आम्ही खेळायला. 2 आयकॉन नेले बरोबर. खेळायला. 2 आयकॉन नेले खेळायला. आणि आम्ही ग्राउंड घेऊन मध्ये आम्हाला म्हणजे 5 रनची पेनल्टी पण लागली त्या टुर्नामेंटला. आणि आमच्या समोर आयकॉन होता पवन गेने आणि मयूर वाघमारे. मयूर वाघमारे कुठली तरी चिकनी म्हणून टीम होती, चिकनी म्हणून टीम होती. आम्ही गेलो खेळायला. पहिलीच आमची फिल्डिंग आली. 5 रनची पेनल्टी बोलते, 5 रनची पेनल्टी. आम्ही गेलेलो पण 9 जणच, 9 जणच गेलेलो आम्ही. म्हणजे आम्ही गावातले 9 जण, 2 आयकॉन असतात. तो बंटी हुगे आधीच्या पहिल्याच दिवशी तो कुरुलच्या टीम मधनं खेळलेला होता. आणि नेमकाच त्याला ग्राउंड मध्ये जाऊन आमचा राज टंडेल म्हणजे आमचा मॅनेजर आहे, त्याने विचारला काय बोलते तू, बोलते खेळलास, तो बोलते हो खेळलोय. अरे बात करतील बोलते आपल्याला बोलते. मग त्याला कमिटीला आम्ही रिक्वेस्ट केली, आम्ही 9 जण आलोय बोललो, याला कसं काय बोललो, याला राहू दे का फिल्डिंगला, तर याला राहू दे का फिल्डिंगला. तो बोलते कमिटीने पण केला ऍडजस्ट आम्हाला. त्यांनी आम्हाला 52 रन मारल्या पहिल्या मॅचला, आम्ही चेस केल्या. मी काहीतरी 42 नॉट आउट खेळलो, 43 पहिली मॅच झाली. नंतर एकच म्हणजे आमच्यात एकच आयकॉन, बाकीचे आमचे बॉलर सगळे. एकच करण तोडणकरच आमच्यात आयकॉन झाला प्रॉपर. म्हणजे दुसरी मॅच आमची होती म्हणजे काशीदवाल्यांसोबत होती. अक्षय पवार एक होता आयकॉन, आणि जीवित मात्रे आयकॉन होता. माझी निखिल पारवे म्हणून ग्राउंडला आहे, माझा जाम चांगला मित्र आहे निखिल पारवे म्हणून. त्यांनी मला आत्ताच चॅम्पियनचा ब्रँड अँबेसेडर पण केला, त्याला पण मी धन्यवाद बोलीन लाईव्ह मध्ये. त्याच्यामुळे मी आज चॅम्पियनचा ब्रँड अँबेसेडर झालो. निखिल पारवे कलवा म्हणून माहिती बोलतात आहे. त्याला. तो निखिल काशीतला पारवे असाच आलेला. बद्दल कोणाला सांगायची गरजच नाही आहे. कारण निखिल पारवे हा सर्व, तसं बोललास तर त्यांच्याकडला आयकॉन खेळाडू आहे. तसं योगेश माडचा पेनकर मोठा, जरी आपण हा, माडचा मोठा आयकॉन प्लेअर आहे. त्याने मला ब्रँड अँबेसेडर बनवला. तो निखिल पारवे असंच ग्राउंडला आलेला शुभम जाधव सोबत. त्याला आपली ओळख पण नव्हती काय नव्हती. तर त्याला विचारला दादा खेळतोस, बोल खेळलास कोणच्यात, ते खेळायला आहेस कोणाच्यात. तो बोलते नाही बोलते, असं चालू माझं गाव आहे ना बोलते इकडे. मी बोलतो खेळतोस दादा आमच्यात. तो बोलते चल बोलते, मी त्याला आमच्या एका पोराचे टी शर्ट काढायला लावते, चल बोललो उत्तर बोललो खेळायला. दादानी ती टुर्नामेंट आमच्यासोबत म्हणजे कॅप्टनशिपमुळे जिंकवली निखिल दादाने आम्हाला ती नक्कीच टुर्नामेंट. भले दादाची त्या टुर्नामेंटला बॅटिंग एवढी खास नाही झाली, पण दादाची जी कॅप्टनशिप होती ना पार्टनर, ती क्लास करत होता एकदम. नंतर आम्ही ती दुसरी टुर्नामेंट पण, दुसरी मॅच पण जिंकलो. तिसरी मॅच होती आमची उस्मान पटेल आणि तो रियान राजपूरकर म्हणून होता, त्यांना पण आम्ही तिसरी मॅच हरवली. आणि नंतर आम्ही 3 मध्ये गेलेलो. 3 मध्ये 3 मध्ये रेसिंग होती, म्हणजे आमचा अलिबागचा प्लेअर होता एक, त्यांनी रेसिंग मध्ये पण आमच्यात म्हणजे आम्ही 2 मध्ये जाऊन दिला त्याने आम्हाला. म्हणजे आम्ही एक आयकॉनिच कंटिन्यू म्हणजे पुढे गेलतो पूर्ण. आणि फायनल मॅच लागली आमची, 53 रन मारले. आमच्या प्रिन्सनी म्हणजे त्या वेळेला बॉलिंग टाकलेली ना, प्रत्येक आयकॉनला जागेवर उभा ठेवला होता. म्हणजे तिकडे नियम आहे काय, गावातलाच बॉलर स्टार्टिंग करेल, ओपनिंग बॉलिंग करेल हो माहिती आहे. कंपल्सरी. बरोबर. गावातलाच बॉलर ओपनिंग करेल बॉलिंग.
प्रिन्सनी म्हणजे बॉलिंग टाकलेली म्हणजे प्रत्येक आयकॉनला उडवायचा विकेट तो कंपल्सरी उडवायचा आणि मग कमसे कम 5-6 रनची वर टाकून जायचा. चांगला म्हणजे आमचा दिवसच होता तो. एक आयकॉननी खेळत होतो पण दिवसच होता आमचा पूर्ण तो. आणि फायनलला प्रिन्सला फटके पडले त्या सुमित डोंगरेने मारल्या, तरी पण आमची मॅच त्यांनी आम्हाला 54 मारलेला. मी पहिल्याच ओव्हरला आकाश टर्गरला 28 मारलेला. आमच्या थोडक्यात म्हणजे तो आमची बैल जोडी आमची हुकलेली होती ती ती मॅच. आम्ही म्हणजे जयमल्हार संघ आमचा कधी विसरू शकत नाही ती मॅच लाईफ मधली आमची. थोडक्यात बोलायचं असं की काही मनीधानी नसताना पण नंबर पर्यंत पोहोचलेला संघ आहे तुमचा. की नक्कीच आम्ही ते नक्कीच. पूर्ण तुमच्या सगळ्या मॅची मी बघितल्या होत्या. फायनल पण थोडक्यासाठी हुकली होती. थोडक्यासाठी त्याबद्दल आणि निखिल पारवे तर खरोखर सर्वात मोठं नाव आहे. कारण कोणी त्याला विसरू, जरी बॅटिंग मध्ये सध्या आता त्याचं बॅड पॅच चालू असलं तरी पण निखिल पारवे हा सर्वात मोठा आयकॉन होऊन गेला आणि पूर्ण रायगड जिल्ह्यात. त्यांनीच आता मला अशी रायगड प्रीमियर लीगला पण त्याच्याच टीम मध्ये मी आता नक्कीच तुम्हाला बोललाय आता प्रॅक्टिस मध्ये राहा भाऊ, फिटनेस कडे लक्ष ठेव, मला चांगले मार्गदर्शन देत असतो तो. पुढला प्रश्न आहे की यष्ट्यांच्या मागून तुझे नेहमी बॉलरांना हात हात करून दाखवण्याचा प्रयत्न करतोस की कुठला बॉल टाकायचा कुठला नाही टाकायचा, कोणत्या बॅट्समॅनला कुठल्या बॉलवर फसवायचा. काय सांगशील यष्ट्यांच्या मागून, म्हणजे यष्टी रक्षकाचं किती महत्व आहे जर कॅप्टन असेल तर? मी आता एक बघायला गेलो तर कॅप्टनच आहे माझ्या टीमचा. मी लीडर आहे एक प्रकारे. आणि जे हे बॉलर आहेत माझे, जे मी सांगेन तेच बॉलिंग करतात ते प्रॉपरली. प्रॅक्टिस पासून ते सगळ्याला कंपल्सरी त्यांना म्हणजे मीच तयार केलेलं एक प्रकारे बघायला गेलं तर. म्हणजे त्यांची मेहनत आहे त्याच्यावर, पण त्यांना जशी मी सांगेन बॉलिंग तेच करणार ते. म्हणजे मी सांगितलं का परफेक्ट ते म्हणजे बॅट्समॅनला ओळखला मी तेच बॉलिंग करतात ते कंपल्सरी. आणि चांगले बॉलर आहेत तिन्ही पण, चांगली पोर आहेत तिघं पण. सार्थक, आयुष, प्रिन्स. खरंच तुझ्या हाताखाली तयार होऊन हे खेळाडू पुढे अलिबाग तालुक्यात नाव यांची गाजतील याबद्दल 100%. काही दुमत नाही. आपण तू दिलेली मुलाखत खरोखर अप्रतिम होती. तू मला तुझा वेळ दिल्याबद्दल तुझे आभार मानतो. थँक्यू धन्यवाद. थँक्यू यार. आपण इथे थांबू.